नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आज अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण डिस्कस करत आहोत आणि तो महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय, तर तो मित्रांनो कोण आहे, टेन्स आहे. ओके, लक्षात ठेवा, टेन्सचा पहिला पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. सॉरी, चला आपण आहोत सेकंड पार्टमध्ये. टेन्स म्हटलं की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या एकच डोक्यात येतं का, अरे टेन्स म्हणजे काय, तर टेन्सचे फॉर्म्युले पार्ट करायचे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, फ्युचर काय आहे, त्याचे वर्ब लक्षात ठेवायचे म्हणजे टेन्स. असं बिलकुल नाही. तर टेन्समध्ये नेमकं प्रश्न काय येतात सरळ सेवा एक्झाममध्ये, याच्यावरती आपल्याला पॉईंट आउट करायचं. परंतु लास्ट सेशनमध्ये आपण टेन्स कशाला म्हणतो, टेन्स कसा क्रिएट होतो, या गोष्टी आपण बघितल्या. टेन्स कसा बनतो म्हणजे काय, तर ॲक्च्युली टायमिंग वर्ब असतील, याच्यामध्ये येत असताना काही ॲक्शन नॉन ॲक्शन वर्ब असतात, काही स्टेटिव्ह वर्ब्स असतात, आणि हे ज्यावेळेस वर्ब सेंटेन्समध्ये यूज केले जातात त्यावेळेस ते टाईम दाखवतात. परंतु त्याला जोडून आणखी काही शब्द असतात, त्याला आपण टायमिंग ॲडवर्स असं म्हणतो. म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय, टेन्स ओळखायचं म्हणजे नुसतं टेन्स शिकायचं असं बिलकुल नाही, तर फिलरला त्याच्यावरती प्रश्न येतात, किंवा टेन्स ही संकल्पना सिच्युएशननुसार बदलत असते. थॉट कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर तो टेन्स बदलत असतो. या गोष्टी लक्षात ठेवायच्या, आणि म्हणून याच्याकरिता या गोष्टी आपल्यासाठी खूप IMP आहेत. लक्षात ठेवायचं, टेन्समध्ये येत असताना बघूयात, टेन्सचा पहिला पार्ट आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये पहिला होतं सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं की काय आहे रे मित्रांनो, V1 असेल, V5 असेल, हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. परंतु सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठं होतो, तर सिंपल प्रेझेंटचा वापर केला जातो मित्रांनो सायमल्टेनियसली ॲक्शन घडत असताना. ज्यावेळेस फर्स्ट ॲक्शन कोणत्या पद्धतीचे आहे, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, हे जे आहे तर ते ॲज इट इज तुम्हाला काय करावं लागतं, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये घ्यावं लागतं. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे, याचा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय होतं, कंडिशनल सेंटेन्समध्ये याचा वापर काय होतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. जरी कंडिशनल सेंटेन्स किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा क्वेश्चन टॅग, व्हाईस, हे आपण इथं चालूमध्ये बघत असतो, हे आपले सेपरेट टॉपिक आहेत. परंतु सगळ्याचा संबंध टेन्स सोबत कसा आहे हे मला याच्यातून दाखवायचं असतं. ओके, बघा आता इथं काय म्हणलंय, टू एक्सप्रेस मेंटल ॲक्टिव्हिटी, इमोशन्स अँड फिलिंग्स, स्टेटिव्ह वर्ड्स. काही स्टेटिव्ह वर्ड्स आहेत, हे स्टेटिव्ह वर्ड्स आपण बेसमध्ये पण बघितले होते, बेसमध्ये पण हे वर्ब बघितले होते. काय बघा, हे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. ओके, यांचा वापर कंटिन्युअस, म्हणजे यांचा वापर, यांना ING लावायचं नाही. चला नोट डाऊन करून ठेवा, मी काय सांगतो, ING फॉर्म यांना लागणार नाही. लक्षात ठेवा, ॲज इट इज प्रश्न येणार तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला. कळतंय का मी काय सांगतो. आणि मग इथं सिंपल प्रेझेंट म्हणजे ज्याला तुम्ही काय म्हणता, साधा वर्तमान काळ. कसा ओळखायचा, आता ते खूप वेळा झालं, बेसमध्ये पण झालं आणि इथं पण झालं. साधा वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि पाचवं रूप. आता इथं काय, नोटीस करणे, रेकग्नाइज, सी, हिअर, स्मेल, ॲपियर, लुक, सीम, वॉन्ट, विश. डिझायरचं असतं का, डिझायरिंग. ओके, फीलचं फिलिंग, लाईकिंग, लविंग, हेटिंग, हे जे वर्ब आहेत यांना काय लागत नाही, यांना ING लावायचा नाही, यांच्या प्लस ING बिलकुल लावायचं नाही. मग काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ING आला तर ते वाक्य चुकीचं, त्याला म्हणायचं स्पॉटिंग इरर. हा मुद्दा पुन्हा जातो कॉमन इरर सोबत. नीट ऐका मी काय सांगतो. ओके, अजिबात बिलकुल काही केलं, जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते इथं होणार आहे. ॲज इट इज प्रश्न येणार, आत्ताच सांगतो. यांना ING लागणार नाही, लागलं तर ते स्पॉटिंग इररचा, कॉमन इररचा विषय झाला, त्यामुळे तिथं पुन्हा प्रश्न टॉपिक जातो इररकडं. ओके, बघा ऐका काय म्हणलंय, फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट टेन्स. बघा, आय डॅश डॅश दे आर रॉंग, आय डॅश डॅश दे आर रॉंग. मग इथं काय, आय थिंक आहे. ओके, थिंकिंग आलंय, ING वाला वर्ब बिलकुल घ्यायचा नाही. चला ॲज इट इज प्रश्न येईल, टॉपिक कुठला आला, फिलर्स आला. ऐका मी सांगतो तुम्हाला, हात जोडून विनंती, इंग्रजी अवघड जात आहे, टेन्शन येत आहे, कसं करू, काही करू नका. मी जे सांगतोय तेवढंच करा. मी पहिल्या दिवसापासून सांगितलं, हे वर्ब लिहित चला रे, तुम्ही काम करायचं नाही, रिझल्टची अपेक्षा करायची. कसं होणार आहे, हे नाही होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे काय, काम म्हणजे काय, दिलेलं जो इन्फॉर्मेशन तुम्हाला डाटा दिलेला आहे तो तुम्हाला अप्लाय तर करावा लागेल. संकल्पना समजून घ्या ना. ओके, चला, विनाकारण इंग्रजीला अवघड म्हणायचं नाही. अवघड म्हणतोय याचा अर्थ आपण काम केलं पाहिजे, पूर्ण करा सगळ्या गोष्टी, मग रिझल्टची अपेक्षा 100% ठेवा. ओके, बघा, थिंकिंग, ॲम थिंक तर कधीच नसतं, तुम्ही पुढे ING असतं म्हणून येणार, थिंक येणार.
बघा दुसरा प्रश्न कसा आला, आय एम नोईंग हिम फॉर द पास्ट 5 years. मी तिला मागच्या 5 वर्ष ओळखतो. असं तसं होणार आहे? नाही होणार आहे. ओके, लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस येणार किंवा सिंपल प्रेझेंट येणार. ओके, इथं नोईंग येणार नाही. ओके, नोईंग ING करायचंच नाही. लक्षात येतंय का? ओके, मग एकतर प्रेझेंट कंटिन्युअस आला त्याचा काय करायचा, सिंपल प्रेझेंट. आय नो हिम फॉर द पास्ट 5 years. मी 5 वर्षापासून त्याला ओळखतो. ओके, हे तिसरं वाक्य लिहून टाकायचं. ओके, चला, बाकी परफेक्ट टेन्स होईल पण कंटिन्युअस बिलकुल होणार नाही. म्हणून प्रेझेंट कंटिन्युअसचा सिंपल प्रेझेंट करायचा. प्रेझेंट कंटिन्युअसचा काय करायचं, सिंपल प्रेझेंट करायचा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आला तर ओके, त्याचा सुद्धा काय करायचा, परफेक्ट टेन्स करायचा. ओके, इथं या गोष्टी आहेत. त्यामुळे IMP मुद्दा लक्षात ठेवा. हे वर्ब आहेत ING ॲज इट इज, हेच वर्ब पुन्हा पुन्हा येतात बरं का, आज सांगतो. ओके, एवढे वर्ब थोडेसे काय करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे, कोणकोणते वर्ब आहेत. ओके, इथं दिलेले एवढे. ओके, चला, सपोजिंग, नोचं, नोविंग हे पण सांगितलं. मेंटल ऍक्शन आहे ना, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे काय बघा तुम्ही, अंडरस्टँड मेंटल ऍक्शन आहे. मेंटल ऍक्शन आहेत बऱ्यापैकी. फॉरगेट मेंटल ऍक्शन आहे. रिमेंबर मेंटल ऍक्शन आहे. ट्रस्ट मेंटल ऍक्शन आहे. ऍग्री बरोबर. बिलीव्ह मेंटल ऍक्शनला ING नाही लावायचा आहे. संकल्पना समजून घ्या मी काय सांगतो ते. मेंटल ऍक्शनला ING लावायचा नाही. कळतंय का मी काय सांगतो? आणि म्हणून ही गोष्ट समजून घ्यायची. लव मेंटल ऍक्शन आहे. हेट मेंटल ऍक्शन आहे, म्हणून त्याला स्टेटिव्ह वर्ब्स म्हटलंय. म्हणून त्यांना काय म्हणलंय, स्टेटिव्ह वर्ब्स म्हणलंय. संकल्पना कळते का मी काय सांगतो? ओके, ही बेसिक गोष्ट समजून घ्यायची बरोबर. चला, हे जे वर्ब आहेत ते काय करायचे, एकदा नोट डाऊन करून ठेवा. हे काय आहेत तर तुमचे मेंटल ऍक्शन आहे. संकल्पना क्लिअर का पोरांनो? चला, काही हरकत नाही, जाऊया नेक्स्ट पॉइंट मध्ये. बघा, ओके, जे आता सांगितलंय तेच, म्हणजे या पद्धतीने प्रश्न येतील. बघा, पुढचा एक कंडिशनल सेंटेन्स. आता कंडिशनल सेंटेन्स मी शिकवलंय का नाही? ओके, पण सांगतोय का, प्रत्येक ठिकाणी हे येणार आहे. आता सांगतो, मागं पण एकदा बोललो मी. कंडिशनल सेंटेन्सेस, याच्यात मी लगेच टॉपिक तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस घेतो अगोदर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला, नेक्स्ट टॉपिक तुम्हाला लगेच चालूलाच कंडिशनल सेंटेन्स घेतो, म्हणजे फायदा होऊन जाईल. ओके, पण ते कंजंक्शनच्या सोबत घ्यायचं असतो म्हणून तो मागे ठेवलाय मी, पण तुम्हाला अडचण नको आहे. काय म्हटलं बघा, कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, अटदर्शक वाक्य असतात. अटदर्शक वाक्य म्हणजे कसे, तर इथं असतो एक इफ क्लॉज. इथं कोण असतो, इफ क्लॉज असतो. संकल्पना समजून घ्या. इफ क्लॉज येतो आणि इकडं असतो मेन क्लॉज. बेसमध्ये पण बोललोय मी, इफ क्लॉज आणि कोण असतो, मेन क्लॉज असतो. ओके, आता इफ क्लॉज आणि मेन क्लॉज संकल्पना काय, इकडं जर तर ही संकल्पना असते. जर तर, जर असं केलं तर तसं होईल. ओके, कंडिशनल म्हणजे काय, इथं अटदर्शक म्हणायचं, ह्याला मराठीत अटदर्शक वाक्य म्हणायचं. इथं अट दिलेली असते. ओके, मग अट देत असताना ह्यातला टेन्स कोणता आहे त्याच्यावर इकडचा टेन्स ठरतो. याच्यातला टेन्स कोणता आहे त्याच्यावर इकडचा टेन्स ठरत असतो. ओके, चला, तिकडं अट दिलेली असते आणि इकडं मेन सेंटेन्स दिलेलं असतं. तिकडच्यावर डिपेंड आहे मग इकडं टेन्स कोणता घ्यायचा. तिकडचा टेन्स आणि इकडचा टेन्स जुळला पाहिजे. मग आपला काय, जर सिंपल प्रेझेंट टेन्स आला इकडं सिंपल कसा ओळखायचा आत्ताच सांगितलंय. सिंपल प्रेझेंट आलं पहिलं किंवा पाचवं रूप आलं तर इकडं काय करायचंय, सिंपल फ्युचर घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, सिंपल फ्युचर घ्यायचा आहे, किंवा मग कधी कधी सिंपल प्रेझेंटच राहतो. ओके, ही गोष्ट विसरायची नाही. म्हणजे शाल येणार किंवा विल येणार, कॅन येणार किंवा मे येणार, पण या सगळ्यांच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप असणार. मग तिकडे जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इकडं काय येणार, यापदे. सेम याच्यावर प्रश्न येतील, आत्ताच सांगतो. ॲज इट इज प्रश्न येतील फिलर्सला. फिलिंग द ब्लँक वरती फक्त वर्बला प्रश्न आहेत. मग इकडं कोणता काळ आहे त्याच्यावर इकडं डिपेंड राहतो. म्हणजे इकडं अट म्हणजे इफचा क्लॉज, म्हणजे इथं इफ असेल, अनलेस असेल, ही कंजंक्शन्स येतात. काय येतात, कंजंक्शन्स वापरले जातात. कुठले असतात, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. काय येतात, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स येतात. मग ही जी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत बरोबर, ही सब क्लॉज तयार करतात. सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. नीट आहे का, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आता सबऑर्डिनेट क्लॉज आणि इकडचा जो असतो तो असतो मेन क्लॉज. ओके, मग हे दोन्ही मिळून वाक्य कुठलं होतं, हे दोन्ही मिळून वाक्य होतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. दोन्ही मिळून वाक्य काय होतं रे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं ना, मिश्र वाक्य तयार होतं. आणि मग हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये दोन वाक्य असतात, एक असतो सब क्लॉज आणि एक असतो मेन क्लॉज. एक असतं मुख्य वाक्य आणि एक असतं गौण उपवाक्य मराठीतल्या सारखं. मग त्या दोन्हीचा टेन्सचं कॉम्बिनेशन आपल्याला करता आलं पाहिजे, याच्यावर प्रश्न येतो.
प्रश्न नेमकं तिथं आहेत, समजून घ्या मी काय सांगतो. ओके, बेसिकली जी आयडिया आहे ती मेन क्लॉज आणि सब क्लॉज कोणत्या प्रकारचा टेन्स आला, इकडं जर सिंपल प्रेझेंट टेन्स आला, नीट आहे का, तर इकडं काय घ्यायचं आहे, सिंपल फ्युचर टेन्स घ्यायचा किंवा कॅन मे प्लस V1 शाल विल मे प्लस V1. नीट आहे का मी काय सांगतो, बाकी काही मुद्दा नाही. मग इफ क्लॉज मेन क्लॉज आला का, सिंपल प्रेझेंट शाल विल प्लस V1 कॅन मे प्लस V1. इफ यू स्टडी, जर तू अभ्यास केला, वाक्याचा अर्थ काय होईल, जर, इफ म्हणजे जर तुम्ही किंवा तू अभ्यास केला, जर तुम्ही अभ्यास केला तर काय होणार आहे, यू विल पास द एक्झाम, तुम्ही ओके परीक्षा पास होणार. मग आता ऐका मी काय सांगतो, चला, तुम्ही जर अभ्यास केला तर परीक्षा पास होणार आहे ना, अभ्यासच नाही केला तर परीक्षा पास होईल की नाही. म्हणजे प्रेझेंट मध्ये केलेल्या ऍक्शनचा परिणाम फ्युचर मध्ये, आता अभ्यास केला, आता लेक्चर व्यवस्थित केले तर फ्युचर मध्ये फायदा होणार आहे. असं होतं का, आता लेक्चर करतोय आणि पाठीमागं फायदा होणार आहे झाला, असं नाही होणार आहे. म्हणजे काय, प्रेझेंटचा परिणाम इफेक्ट हा फ्युचर मध्ये घडत असतो. म्हणून तुम्हाला फिलिंग द ब्लँकला प्रश्न येतो. प्रश्न कुठे येतो नीट आहे का, फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स, लक्षात येतं का मी काय सांगतो. म्हणजेच काय, फिलर्सला प्रश्न येतो, योग्य वर्ब टाका. ओके, बघा, इफ यू हीट द वॉटर, पाण्याला जर उष्णता दिली तर ते उकळणार आहे ना, म्हणजे बरोबर, इट बॉइल्स. आता इथं झिरो कंडिशन असते, इथं काय असतं, युनिव्हर्सल आहे, त्यामुळं सायंटिफिक आहे, झिरो कंडिशन आहे. ओके, प्रेझेंट येईल किंवा फ्युचर येईल, पास्ट मध्ये येईल का, नाही येणार आहे. नेक्स्ट या पद्धतीने येतं. बघा, इफ ही हॅज टाइम ही वुड टेलिफोन. आता इथं हॅज जर बघितला तर हॅज बघा बरं कुठला आला, हॅज आला सिंपल प्रेझेंट, हॅज पुन्हा कोण आला, सिंपल प्रेझेंट टेन्स आला का रे, सिंपल प्रेझेंट टेन्स आला ना. आणि मग इकडं वुड आणि बरोबर V1 आले, जमणार आहे का, नाही. लक्षात आलं का, इकडं शाल किंवा विल, शाल बरोबर किंवा विल टेलिफोन येणार आहे. काय होणार आहे, शाल विल टेलिफोन होणार आहे ना, दुसरं काय होणार आहे का, काहीच होणार नाही. संकल्पना समजून घ्या. आणि मग इथं प्रेझेंट बरोबर फ्युचर आलाय का, नाही. इथं आलाय का, आला. इथं आलाय का. आता इथं एक गोष्ट असते, इफ ही हॅज टाइम ही विल बरोबर आणि ही शाल. आता हिच्या पुढे ऑलरेडी विल असतं, फक्त फ्युचर सांगतंय. इथं शाल घेतलं तर ती सर्टॅनिटी होते. सर्टॅनिटी म्हणजे काय, निश्चितता होते. इथं सर्टॅनिटीचा काही एक संबंध नाही, सर्टनिटीचा काही संबंध नाही. कारण का, निश्चित घडणार नाही, अनिश्चित आहे. ओके, ते काय आहे ते संकल्पना सांगतो पुढच्या 10 मिनिटांमध्ये. ओके, चला, त्यामुळे ह्या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन असू शकतं, पण पर्याय लिहायचा, हा का लिहायचा ते सांगतो. ओके, काय लिहायचा ते सांगतो. नॉर्मली आय आणि वीच्या पुढं शाल असतं. ओके, आणि ही असेल, सी असेल, इट असेल, ओके, दे असेल, यांच्या पुढं कोण असतो, विल असतो. काय होतं, हे आला की सरळ सरळ फ्युचर सांगते, पण हे इकडं आलं आणि हे इकडं गेलं तर ती काय होते, संकल्पना प्रॉमिस, सर्टनिटी किंवा थ्रेट होते. ओके, संकल्पना बदलते. सरळ सरळ फ्युचर असणं आणि प्रॉमिस, सर्टनिटी, थ्रेट असणं याच्यामध्ये फरक आहे. जर इथं ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, जर त्याच्याकडे वेळ असेल तर तो येईल, निश्चित आहे का, नाही. पण जर इथं विलच्या ऐवजी सरळ सरळ विल घेतलाय जो येतो तो, पण विलच्या ऐवजी शॅल घेतलं तर प्रॉब्लेम असा होतो की तो निश्चितच फोन करेल. आता टाइम असला तर करणार, नसेल तर कॅन्सल होऊ शकतं. निश्चितता नाही, निश्चितता दाखवण्यासाठी हिच्या पुढं शॅल, विलच्या ऐवजी शॅल घ्यायचं, विरोधी ऑपोजिट वर्ब घ्यायचं. लक्षात आलं का, पण निश्चितता नसेल तर हाय असं घ्यायचं. नेक्स्ट येणार आहे ते सपोजिशनल म्हणजे काय, मानलेले, गृहीत धरलेले. प्रश्न इथं येतो बघा, मानलेले बरोबर गृहीत धरलेले वाक्य. ओके, धरलेली एखादी गोष्ट, आय विश, ही विश, सी विशेष, वी विशेष, याच्यामध्ये काय होतं, अनरियल कंडिशन असते, इमॅजिनरी असते बरोबर. सब्जेक्ट प्लस विअर प्लुरल येतो वर्ब, हे IMP इथं येतो प्रश्न. इथं फिलरला प्रश्न येतो. आता सांगतो का आलाय प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघा, ही बिहेव्स ॲज इफ, तो अशी वर्तणूक करतोय जणू काही, ॲज इफ ॲज इफ. ओके, चला, आणि मग इथं आलं, ही वर माय बॉस, वाज नाही येत इथं, विअर माय बॉस येतं. ओके, चला, आणि मग बरोबर सपोजिशनल वाक्य असतं,
किंवा इमॅजिनरी वाक्यामध्ये या गोष्टी येतात बघा. इफ सबऑर्डिनेट क्लॉज बिगिन्स विथ कंजंक्शन, इफ, वेन, बिफोर, आफ्टर, हे सगळे कंजंक्शन आहेत. ओके. इन कंडिशनल सेंटेन्स यूज सिंपल प्रेझेंट इन सबऑर्डिनेट क्लॉज अँड सिंपल फ्युचर इन मेन क्लॉज. तेच सांगितलं ना मग आता. ओके ऐका, मग काळ ओळखता येणं गरजेचं. इफ यू रन आला, रन V1 आला, V1चा काळ कालच सांगितलाय, सिंपल प्रेझेंट असतो. मग हे तर करावं लागेल का नाही? अवघड काय आहे मला सांगा. शब्दाचे अर्थ पण सांगतोय, जर तर प्रत्येक शब्दाचे अर्थ सांगितले तुम्ही. यूला काय म्हणायचं, वर्ब रन आहे, फास्ट, सगळं सांगितलंय. मग हे जोडता आलं पाहिजे ना. अवघड म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. बरोबर, काय करता आलं पाहिजे? हे जोडता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, काय करता आलं पाहिजे? हे जोडता आलं पाहिजे. आणि मग इथं लक्षात ठेवा, इथं यू सब्जेक्ट आलं का? विल, शालचा विलचा कार फ्युचर असतो. आता आपण तो घेणार आहे. फ्युचर मधला कुठला आहे? तो सिंपल आहे ना. फ्युचर मधला कोण आहे? तो सिंपल फ्युचर आहे. संकल्पना समजून घ्या. आणि मग इथं बेसिकली हे संकल्पना समजून घ्यायची. वेन ही कम्स हिअर ही विल हेल्प. विल हेल्प आलं का? विल हेल्प, फ्युचर आला, फ्युचर. ओके. आणि कम्स आला सिंपल प्रेझेंट. कम्स कोण आला रे? सिंपल प्रेझेंट टेन्स आला. अनलेस शी वर्क्स हार्ड शी विल नॉट सक्सीड. इकडं पुन्हा सिंपल प्रेझेंट आला. ओके. आणि इकडं काय आला? फ्युचर आला. ओके. इकडं वोंट गो, फ्युचरचा निगेटिव्ह आलाय. बरोबर, इकडं प्रेझेंट आलं. आले का लक्षात? कारण अंटिलच्या वाक्यामध्ये प्रेझेंट आला. ओके. अंटिल इट स्टॉप रेनिंग आय वोंट गो आउट. लक्षात आलं का? चला. आणि मग या पद्धतीनं हे सबऑर्डिनेट कॉन्जंक्शन आले तर इकडं प्रेझेंट बरोबर फ्युचर घ्यायचा आहे. ॲज इट इज फिलरला प्रश्न येणार. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, फिलर्स मध्ये प्रश्न येणार. फिलिंग द ब्लँक्सला प्रश्न येणार. ओके. नेक्स्ट समजून घ्यायचे. विश किंवा प्रे असेल तर ॲज इट इज येतं. मे यू लिव्ह लॉंग, गॉड ब्लेस यू, लॉंग लिव्ह द किंग. ओके. जरी सब्जेक्ट सिंग्युलर असला तरी तो वर्ब मात्र प्लुरल V1 येतंय. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स? लॉंग डॅश डॅश द इंडियन रिपब्लिक. ओके. लॉंगचा पुढे काय घ्यायचं? लिव्ह घ्यायचं. ओके. चला पुढं बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता तुम्ही म्हणाल सगळ्यात IMP पॉईंट आला. बरोबर, सिंपल प्रेझेंट सगळ्यात महत्वाचा असतो, परफेक्ट टेन्स. आता इथं काय संकल्पना आहे समजून घ्या. अजून एकदा सांगतो बघा. काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? हो का, इकडे एक व्यक्ती बोलत असते. बरोबर, नीट आहे का? ह्या दोन व्यक्ती आहेत. ओके. ह्या दोन व्यक्ती इकडे समोरासमोर बोलणं चाललंय. ओके. दोन मुली आहेत. एक आहे सीता आणि एक आहे गीता. ओके. सीता आणि गीता. बघा बघ मी काय सांगतो. मग सीता आणि गीता समोरासमोर बोलत्या, परंतु इकडे एक पोरगी आहे ती नीता, ती तिथं नाही, ती तिथं उपस्थित नाही. आणि आपल्याला माहित आहे उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल भाग काही ना काही बोललं जातंय. मग ही सीता गीताला म्हणते, ती जी नीता आहे का, नीता एवढी खडूस आहे का, काय सांगू तुला, अशीच आहे तशीच आहे. बरोबर झालं, दोघीमध्ये बोलणं झालं की पण पुन्हा म्हणते गीता, सांगू नको बरं का गीताला, कुणाला, नीताला मी असं म्हणले म्हणून. बरोबर, आता म्हणली तर खरं. ओके. पण असं म्हणलं की सीता म्हणते आता काहीतरी इकडे जाऊन सांगावं लागतंय. मग ह्या दोघी जे बोलले, जी गीता बोलली ती सीता अशी थेट इकडं येते आणि नीताला सांगते, ती गीता भेटली होती तुला असं असं म्हणत होती. म्हणजे कार्यक्रम पेटला. म्हणजे हिकडचं बोललेलं इकडे येऊन सांगणे त्याला म्हणायचं इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच हे सेपरेट टॉपिक आहे आपला, पण आता मुद्दा म्हणून सांगतोय टेन्समध्ये. ऐका, मग गीताच्या तोंडचे शब्द सीतानं सांगितले, म्हणजे जो बोललाय तो बोलत नाही. दुसऱ्याच्या तोंडचे शब्द ज्यावेळेस आपण सांगत असतो तिसऱ्या व्यक्तीला, त्याला म्हणायचे इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये खरं चाड्या लावणे, इकडचं तिकडं करणे म्हणजे इनडायरेक्ट स्पीच आहे. लक्षात आलं का? आणि मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये तिकडं जो काळ आहे तो काळ बदलायचा असतो, पण काही IMP गोष्टी तेवढ्या समजून घ्या. जर काळ बदलत, हिथं बोललेला काळ इकडं चेंज करायचा असतो, मागचा काळ जातो नेहमी. परंतु युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, शाल, विल, से, ओके, सी किंवा से किंवा सेज वर्ब असेल, इडियम फ्रेजेस असतील, तर इनडायरेक्ट स्पीचचा काळ बदलायचा नाही. याच्यावर येतो प्रश्न. याच्यावर प्रश्न येतो, बाकी काही संपला मुद्दा, विषय याच्या बाहेर काहीच नाही. ओके. टेन्स बदलायचा नाही. कळतंय का? इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड, तो म्हणाला सूर्य पूर्वेला उगवतो. पुन्हा पश्चिमेला उगवतो म्हणायचं का? रायजेस मध्ये काळात बदल होणार, सिंपल प्रेझेंटला सिंपल प्रेझेंटच येईल. ही टोल्ड मी दॅट द सन रायजेस इन द ईस्ट. आला का रे? आला का रे? द सन रायजेस इन द ईस्ट 100% आला ना. काय बदल झाला का रे? काहीच बदल झाला नाही.
लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथं राईजला राईज, पाचव्याला पाचवं रूप आलं. संकल्पना समजून घ्या. कळतंय मी काय सांगतो. आणि मग बेसिकली गोष्ट आपल्याला समजून आली पाहिजे. इथं राईज केलंय नाही, इथं रायजेस आहे पण इकडं टेल्स केलंय. ओके, इथं रोज केलंय पास्ट टेन्स. कधी बदलेल का? कधीच बदलणार नाही. संकल्पना समजून घ्यायची. आणि म्हणून इथं लक्षात ठेवा काळामध्ये बदल होत नाही. ओके, नेक्स्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आला पुढचा. कुठला आला रे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. संकल्पना समजून घ्या. बघा कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं, एकच डोक्यात ठेवायचं. मी पहिल्यापासून सांगितलं टू बी प्लस आय एन जी. टू बी प्लस आय एन जी शिवाय कंटिन्युअस टेन्स कधीच होणार नाही. टू बी प्लस आय एन जी शिवाय कंटिन्युअस टेन्स कधीही होणार नाही. मग इकडे काय असतं, मी सांगितलं प्रेझेंट मध्ये कोण असतं? ॲम, इज, आर. कितीदा आलं रे? खूप वेळा झालं. आणि पुढे कोणाला? आय एन जी आला. ॲम, इज, आर, आय एन जी आला. ओके, सोपा भाग आहे बरं का. मग पॅसिवाइज काय होतं? ऑब्जेक्ट सुरुवातीला होतो, ॲम, इज, आर येतं. पॅसिव्ह रचना कशी असतं? टू बी प्लस वी थ्री. पण पॅसिव्ह करताना, आय एन जीचा पॅसिव्ह करताना एकच शब्द घेतो आपण, बिईंग. कोण घेतो? बिईंग. झालं. पुन्हा याच्यात दिमाग लावायची गरज आहे का? बघा आलं का? बिईंग प्लस वी थ्री. बरोबर. बघा वर्तमानात घटना चालवायचं. सध्या मी शिकवतोय. ओके, वी आर लर्निंग इंग्लिश. वी आर लर्निंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. लक्षात ठेवा, मी टीच करत आहे, तुम्ही शिकत आहात. मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग. आय एन जी लावावं लागतं. चालू क्रिया आहे ना. हो का? ऍक्शनचा टाइम सांगण्यासाठी जे वर्बला वापरलं जातं त्याला टेन्स म्हणायचं, वेगळं काय नाही. लक्षात येतंय. आणि मग लक्षात ठेवायचं, बघ द ऍक्शन इज गोइंग टू बी कंटिन्यू नियर फ्युचर. कधी कधी नियर फ्युचर पण सांगताय. आम्ही थोड्याच वेळात बरोबर स्टेशन सोडणार आहोत. आम्ही थोड्याच वेळात हे प्रवास करणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न. वी आर गोइंग टू समथिंग. ही गोष्ट समजून घ्यायची. ओके, आता लक्षात ठेवा, द ऍक्शन इज टू बी कंटिन्यूड इन द नियर फ्युचर किंवा इमिडिएट फ्युचर. जवळचा भविष्यकाळ सांगण्यासाठी गोइंग टू ची रचना वापरतात. कुठली वापरतात? गोइंग टू ची रचना वापरतात. सी इज गोइंग टू स्टडी मॅथमॅटिक्स. बरोबर, गोइंग टू स्टडी मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स शिकणार आहोत. ओके, चला थोड्याच वेळात शिकणार आहोत. द टेन्स इज यूज टू एक्सप्रेस अन ऍक्शन दॅट इज करंटली इन प्रोग्रेस. वी आर स्टडिंग लॉ. करंटली प्रोग्रेस मध्ये, सध्या प्रोग्रेस मध्ये ना. आता सध्या आपण शिकत आहोत. ऍक्शन चालू आहे का? चालू आहे ना. संकल्पना कळते का? सध्या ऍक्शन चालू आहे का? 100% ऍक्शन चालू आहे. आणि ज्यावेळेस ऍक्शन चालू आहे हे सांगितलं जातं त्यावेळेस कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. लक्षात येते का मी काय सांगतो? मग प्रेझेंट मध्ये चालू आहे, प्रेझेंट कंटिन्युअस वापरा. फ्युचर मध्ये चालू असेल, फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरा. पास्ट मध्ये चालू होती, पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरा. बेसिक गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग याच्याकरिता बरोबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो टू बी एम इज आर प्लस आय एन जी. पाठ करायची गरज नाही. आलं का? एम इज आर. ह्याच्या पलीकडे काय येणार नाही. पुढे आय एन जीच येणार आहे, पण तो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये येणार आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये बिईंग घ्यायचा असतो. बीई आय एन जी, बिईंग. कळतं? कुठल्याही वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करू शकतो आपण, ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, चला. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं गोइंग टूची रचना. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल्स. आता वी आर गोइंग टू, बरोबर, वी आर गोइंग टू शॉप, टू फॉर शॉपिंग. बरोबर, जाणार आहोत, जात आहोत. नियर फ्युचर. पुढे लगेच घटना एखादी घडत आहे ते सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. लक्षात आलं का? आणि मग बघा, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दे. अजून डिस्कस केले का नाही? गोइंग टू ची रचना काय सांगते? निश्चित फ्युचर, रिमोट फ्युचर. बरोबर, पॉसिबल फ्युचर नाही, इमिडिएट फ्युचर. IMP पॉइंट आहे. बस, संपला विषय. इमिडिएट म्हणजे काय? लवकरात लवकर घडणारा, लवकर, ताबडतोब घडणारा. ताबडतोब घडणारा. अजून काय पाहिजे? सगळा खेळ क्रियापदाचा आहे की हो. सगळा खेळ वरचा. 1000 वेळा मी सांगतो, वर वर काम करा. दुसरं काहीच करू नका तुम्ही. वरचे लेक्चर व्यवस्थित. बरोबर, मी 2-3 लेक्चर पण त्याचे सेपरेट घेतो दिवाळी नंतर. नुसते वर्बचे घेतो 500 वर्ब 2-3 लेक्चर मध्ये. आता तेवढंच राहिले. बरोबर, त्याशिवाय तुम्हाला इंग्लिशमध्ये आणखी कॉन्फिडन्स वाढणार नाही. वेगळं काहीच करू नका म्हणतो मी. ज्याची वर कमान त्याची इंग्लिशवर कमान. विषय संपला. कळतंय का मी काय सांगतो? पुन्हा पुन्हा तेच सांगायला नको. बरोबर आहे का? इम्पॉर्टंट स्ट्रक्चर काय बघा. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्यरचना कशी आहे ते कंटिन्युअस मध्ये. बघा, दे सब्जेक्ट झाला, आर वर्ब झालं, बरोबर, सिंगिंग ऑब्जेक्ट झालं. दे आर सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे होकारार्थी आहे. नकार आहे का कुठे याच्यात? बिलकुल नकार नाही. दुसरी गोष्ट,
ह्याच्यात नकार कुठंच नाही. मग ह्याचं ऑब्जेक्ट पॅसिवाइज करायचं का? घ्या सुरुवातीला ऑब्जेक्ट आणि ऍक्टर आणि रिसिव्हर चेंज करून टाकू. ए सॉन्ग, ए सॉन्ग. आर आता इथं दे प्लुरल होतं पण म्हणून आर आलं. एकच सॉन्ग असल्यामुळे इज येईल. ए सॉन्ग इज. मग सिंगिंगचं काय करायचं? कंटिन्युअस टेन्समध्ये टू बीचं रूप घेतो आपण बिईंग. कोण घेतो रे? बिईंग. अ सॉन्ग इज बिईंग. सिंगचं संग. इज बिईंग संग बाय. आणि देचं काय होतं? देम होतं. देचं काय होतं रे? देम होतं. संकल्पना समजून आली पाहिजे, बाकी काही मुद्दा नाही. बघा आर बिईंग संग. ओके चला इथं इज बिईंग संग आलं. आलं पॅसिव्ह रचना. काळ कसा ओळखायचा? याला कट केलं, राहिला प्रेझेंट आणि आयएनजीचा कंटिन्युअस. संपला विषय. काय विषय आहे का? पटकन सांगायचं. काय अडचण आहे का? एकदम स्लो घेतोय, सगळ्या गोष्टी स्लो करत आणलाय, काळजी करू नका. एक गोष्ट 100 वेळा येणार आहे पुढे. हेच कितीदा येतं. टेन्स कधी पाठ सोडणार नाही तुमची, म्हणून एवढं काम केलं मी तिथं बेसिकमध्ये. निगेटिव्हमध्ये फक्त नॉट येतं, बाकी काही. नॉट कुठं टाकायचं? हेल्पिंग वरच्या नंतर आणि मेन वरच्या अगोदर. संपला विषय. ओके इथं आलं मेन वरच्या अगोदर, हेल्पिंग वरच्या नंतर. नेक्स्ट. ओके इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. हेल्पिंग वर सुरुवातीला येतं. आलं हेल्पिंग वर घ्यायचा, त्याच्यानंतर प्लस सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यानंतर मेन वर्ब घ्यायचा आणि मग जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे असेल ते शेवटी प्रश्नचिन्ह. हेल्पिंग वर सुरुवातीला गेल्याशिवाय क्वेश्चन बनवता येत नाही. WH क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला शिकवलं. WH पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या गोष्टी. संकल्पना कळती का? ओके भिवू नका, सगळं होईल. ओके इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ नकारार्थी. हिथं मात्र थोडी गंमत आहे. इकडे हेल्पिंग वर्ब येतं, पुन्हा सब्जेक्ट येतो, पुन्हा नॉट येतं बरं का. हे IMP बरं का, लक्षात ठेवा. पहिल्यांदा नॉट नाही घ्यायचं, सब्जेक्टच्या नंतर नॉट येतं की क्वेश्चन मध्ये. हा चला WH क्वेश्चन आणि यस नो क्वेश्चन लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये खालील कंटिन्युअस दाखवणारे शब्द येतात. नाऊ, प्रेझेंट. नाऊ म्हणजे आत्ता. नाऊ म्हणजे आत्ता. ॲट प्रेझेंट, ॲट द मुमेंट, दिस मॉर्निंग, करंटली, दिस इव्हिनिंग, दीज डेज, नाऊ अ डेज, स्टील, ॲट द टाइम. दे आर सिंगिंग अ सॉन्ग ॲट प्रेझेंट. सध्या गात आहेत. सध्या गात आहे, गाणं चालू आहे. चिल्ड्रन आर वॉचिंग अ मूवी नाव. सध्या चालू आहे. सध्या नाव आत्ताच्या आत्ता. आता आपण इंग्रजी शिकतोय. आता मी तिला फोनवर बोलतोय. हे असं. दे आर वॉशिंग द प्लेट्स दिस मॉर्निंग. वॉशिंग करत आहेत. सध्या घटना सुरू आहे. इज सी स्टील रीडिंग. आता यस नो क्वेश्चन झाला. हेल्पिंग वर सुरुवातीला घेतलं, नंतर सब्जेक्ट घेतला आणि नंतर इथं मेन वर्ब घेतलं. हे ॲडवर्ब आले. माय मदर इज रीडिंग द महाराष्ट्र नाव. महाभारता नाव इज रीडिंग. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट आला. ओके टू डिनोट अ चेंज ऑफ प्रेझेंट स्टेट सिच्युएशन इन टू अनदर. मूळ स्थितीत बदल होत जाणे हे दाखवण्यासाठी वापरलं जातं. बघा ओके मूळ टू डिनोट चेंज प्रेझेंट स्टेट सिच्युएशन. कार्स आर बिकमिंग कॉस्टलियर डे बाय डे. बरोबर सध्या स्वस्त झाले थोड्याशा. बिकमिंग. सी इज गेटिंग मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड. सी इज गेटिंग मोर अँड मोर ब्युटिफुल. असं बरोबर ह्या गोष्टी. एखादी गोष्ट घडत जाते या अर्थाने सुद्धा याचा वापर केला जातो, पण याच्यावर कधी प्रश्न नाही. ओके बघा माय हँड रायटिंग इज इम्प्रूव्हिंग. माझं हँड रायटिंग इम्प्रूव्ह होत आहे. ओके चला लक्षात आलं का? माझं हँड रायटिंग इम्प्रूव्ह होत. एखादी गोष्ट चालू आहे ना बरोबर, अजून प्रोग्रेस आहे पुढं, म्हणजे पुढं ती नियर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे त्याचा प्रेझेंट कंटिन्युअसचा. ओके द सिच्युएशन इज चेंजिंग बट द ॲटमॉस्फिअर इज डिस्टर्ब. बघा पुढं टू डिनोट प्लॅनड फ्युचर. हिथं मात्र IMP. हिथं मात्र IMP. बरोबर तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेले तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. प्लीज अटेन्शन द पॅसेंजर दी वंदे भारत एक्सप्रेस इज अरायव्हिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 2. प्लीज अटेन्शन म्हणजे येणार आहे म्हणतात, अजून आलेली नाही. प्लीज अटेन्शन दी पॅसेंजर दी हुतात्मा एक्सप्रेस इज अरायव्हिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 2. कृपया ध्यान दे. आ रही है. आएगी नाही म्हणत, आ रही है नेहमी असतो. आएगी. हा लय उशिरा येणार असेल तर म्हणतात देर से आएगी. देर से आएगी. पण येत आहे म्हणताना येत आहे, नियर फ्युचर सांगताना येत आहे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस टेन्स रेफर डे प्लॅनड फ्युचर नियर फ्युचर असतो तो.
वी आर गोइंग टू हॅव डिबेट नेक्स्ट सॅटरडे, आय एम मीटिंग, इज गोइंग टू, बरोबर ही गोइंग टूची रचना नियर फ्युचर दाखवते. नेक्स्ट बघा आता फॉलोइंग वर आर नॉट युज्ड इन प्रेझेंट, आताच झालंय त्याला डबल आले इथं, बरोबर. सिंपल प्रेझेंट मध्ये स्टेटिव्ह वर्ब आहेत, काळ कुठला वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरणे, काय वापरायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. लक्षात येतंय का. चला मग हे आता जे झाले तेच वर्ब आहेत. ओके नेक्स्ट बघा इज नोईंग आलंय, जमल का, नोईंग जमणार नाही, काय करायचं, नोज घ्यायचं. इज अंडरस्टँडिंग नाही घ्यायचं, अंडरस्टँड घ्यायचं. फिलिंग नाही घ्यायचं, फील घ्यायचं, बरोबर. स्मेलिंग नाही घ्यायचं, स्मेल घ्यायचं. ॲज इट इज प्रश्न येतील सांगतो ऐका, जी इम्पॉर्टंट वाक्य तीच घेतलेली आहेत. ओके हेच येतील. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा आहे बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथं काय होतं नीट आहे का. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज टू इंडिकेट कंप्लीटेड ऍक्शन इन द इमिडिएट फ्युचर. बघा का प्रेझेंट परफेक्ट टेन्स बरोबर. कंप्लीटेड ऍक्शन म्हणजे इमिडिएट पास्ट बरं का, म्हणजे काही वेळापूर्वी ऍक्शन संपली, काही कालावधी लोटून गेलेला आहे, काही कालावधीपूर्वी, बरोबर. ऍक्शन कंप्लीट, ऍक्शन काय कंप्लीट आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज टू रेफर टू पास्ट सिच्युएशन दॅट कंटिन्यू टू द प्रेझेंट. सध्याच्या याच्यामध्ये ती काय असते, प्रेझेंट असते. संकल्पना समजली मी काय सांगतो. बेसिकली गोष्ट आपल्याला अंडरस्टँड झाली पाहिजे. ओके चला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज टू रेफर टू पास्ट सिच्युएशन दॅट कंटिन्यू अप टू द प्रेझेंट. प्रेझेंट पर्यंत ती कंटिन्यू आहे. बघा ही हॅज गॉन आउट. ओके बघा ही हॅज गॉन आउट, जस्ट येतं याच्यात. ओके आय एम पी टेन्स बरं का. हा काय कुठं वापरला जातो, पास्ट सिच्युएशन दॅट कंटिन्यू अप टू द प्रेझेंट. भूतकाळ इथं सुरू झाली, बरोबर, पण इथं आत्ताच संपली, आत्ताच संपली. नीट आहे का, पण संपली बरं का, नीट आहे का, संपली. पण प्रेझेंट मध्येच भूतकाळात सुरू झाली होती ती. ओके विशिष्ट काळात, प्रेझेंट मध्ये विशिष्ट काळापर्यंत आहे चालू. प्रेझेंट मध्ये सुरू झाली आणि प्रेझेंट मध्ये विशिष्ट काळापर्यंत संपली. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव जस्ट बॉट अ पेन, जस्ट येतं याच्यात. मग ओळखायचं कसं, डायरेक्ट प्रश्न येतो तुम्हाला. इथं जस्ट असतंय, जस्टच्या मागं पुढं वर्ब टाका म्हणताय. जस्ट दिसला की प्रेझेंट परफेक्टच घ्यायचा. दिमाग लावू नका जास्त, मी सांगतोय तेवढंच करा. PhD नाही करायची तुम्हाला इथं. ओके बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय असतं, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असं स्ट्रक्चर येतं, हॅव हॅज प्लस V3. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतो बीन. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येतो, बीन येतो. आय हॅव फिनिश्ड रायटिंग 10 पेजेस. 10 पेजेस मी कंप्लीट केलाय. लक्षात येते का. चला आय हॅव नेव्हर सीन अॅन ऑक्टोपस बिफोर. नेव्हर आला वाक्यामध्ये. ओके आताच पूर्ण केलंय. बघा ऑल माय वर्किंग लाईफ हॅव वेटेड, हॅव वेटेड आलं. ओके बघा आता ऐका इम्पॉर्टंट स्ट्रक्चर काय येतंय, बरोबर. जसंच्या तसं येणार, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. निगेटिव्ह मध्ये फक्त नॉट टाकायचं हेल्पिंग वर सोबत आणि मेन वरच्या मध्ये. सी हॅज नॉट बॉट आलं का, हेल्पिंग आणि मेन वरच्या मध्ये नॉट येतं. नॉट टाकलं की नकारार्थी होते, बाकी काही मुद्दा नाही. इंट्रागेटिव्ह मध्ये हेल्पिंग वर सुरुवातीला येणार आहे ॲज इट इज, आणि मग नंतर सब्जेक्ट येणार आहे, मग मेन वर्ब येणार आहे. ओके चला ओके हेल्पिंग वर्ब आला, त्याच्यानंतर सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर मेन वर्ब आला, आणि बाकी जे काय असते ते शेवटी क्वेश्चन मार्क येणार आहे. संकल्पना कळती मी काय सांगतो. बेसिकली गोष्ट बरोबर समजून घ्यायची, काही विषय नाही. ओके आता नीट आहे का बघ. चला हॅज सी नॉट बरोबर बॉट अ हाऊस. येस नो क्वेश्चनचा. ओके फक्त येस नो क्वेश्चन मध्ये हेल्पिंग वरच्या पुढे हॅज नॉट सी बॉट असं करायचं नाही. मी मगाच सांगितलंय सब्जेक्ट आणि बरोबर काय करायचं, मेन वरच्या मध्ये नॉट टाकायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं दिले जेवढेच फास्ट व्यवस्थित करून घ्या, त्याच्यात आडून बसूच नका, वेगळं काही येणार नाही. संकल्पना समजून घ्या. लक्षात येतं का मी काय सांगतो, वेगळं काहीच विचारलं जाणार नाही. लक्षात आलं. नेक्स्ट चूज द करेक्ट वर्ब. बघा दे वेंट आउट आफ्टर लंच अँड दे डॅश डॅश जस्ट बॅक. फिलरला प्रश्न येतो, आताच सांगितलं होतं. फिलर्सला प्रश्न येणार. मग फिलर्सला प्रश्न आला का, बरोबर. कसा प्रश्न आला बघा समजून घ्या मी काय सांगतो, बरोबर. हिथं जस्ट आलाय ना, मग हिथं एक वर्ब आहे ना, हिथं एक वर्ब आपल्याला टाकायचं. संकल्पना कळली का. चला मग इथं जस्ट वाक्याचा प्रेझेंट परफेक्ट असतो. आला ना प्रेझेंट परफेक्ट. ओके चला पुढं. प्रेझेंट परफेक्ट इज यूज टू शो द ऍक्शन दॅट हॅज जस्ट एंडेड. आताच संपली. काय विषय, हॅज इटन 2 ॲपल्स, खाल्ले. हॅव बीन इटन, पॅसिव्ह व्हॉइस आलाय, बाकी काही मुद्दा नाही. ओके हा WH केला, हा येस नो केला ना, हा पॅसिव्ह व्हॉइस केला. वेगळं काही करायचं नाही, जे आहे तेच.
ईशान हॅज जस्ट गॉन, हो काही तर जस्ट आला, बरोबर. हॅज सेट, बरोबर. हॅव जस्ट फिनिश्ड, वेगळं काही येणार नाही. हॅव हॅज प्लस V3 परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके बघा टायमिंग ॲड सगळ्यात IMP हे व्हेरी IMP म्हणायला, याला काय म्हणायचं, व्हेरी व्हेरी IMP. काय म्हणलं याला, व्हेरी व्हेरी IMP म्हणायचं. का म्हणायचं सांगतो, नीट आहे, संकल्पना समजून घ्या. ओके इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज ट्रू विथ द फॉलोइंग ॲडवर्स, खालच्या ॲडवर्स सोबत त्याचा वापर करायचा. ॲज इट इज येतील बरं का हे. जस्ट प्रेझेंट परफेक्ट घ्या, जस्ट नाऊ, एव्हर, नेव्हर, ओकेजनली, ऑफन, रिसेंटली, यट पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. ओके येटचा वापर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये होतो बरं का. IMP तेवढंच बघा, लक्षात ठेवा. येटच्या बाबतीत एवढा आहे, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापर होतो. नकारार्थी वाक्यात नॉट असणाऱ्या लेटली, सो फार, अप टू नाऊ, अप टू द प्रेझेंट, सिन्स, फॉर, धिस वीक, ओके टुडे, दिस मंथ, ड्युरिंग, द लास्ट फ्यू इयर्स इथं वापर होतो. ही हॅज कम रिसेंटली, रिसेंटली नुकताच आलाय, बरोबर. हॅज कम रिसेंटली नुकताच आलाय, हॅज कम. हॅज नॉट कम येट अद्याप. ही हॅज वर्कड फॉर 5 इयर्स 5 वर्ष, 5 आवर्स 5 तास टायमिंग आलंय. फॉर आलं तर कॅल्क्युलेटेड टाइम येतो, बघणार आहे आपण ते. हे ॲडवर्सवरती थोडं लक्ष, थोडं तरी काम करावं लागेल, जेवढे काहीच करायचं नाही. पुन्हा पुन्हा रिपीट करा, बघा एकदा, बघा उघडून बघा. ओके जे 10-15 वर्षात झालं नाही ते 10 दिवसात बरोबर शक्य नाही होणार. लक्षात येतं का मी सांगतो. थोडा वेळ द्यावा लागेल का नाही, अवघड जाते म्हणून त्याला जर वेळ नाही दिला तर मग अवघड होतंय. द ट्रेन हॅज ऑलरेडी लेफ्ट, आताच ट्रेन गेलेली आहे, ट्रेन आले. ट्रेन हॅज ऑलरेडी लेफ्ट. सी हॅज नॉट कम्प्लिटेड हिज वर्क अप टू नाऊ. ओके आलं का, अप टू नाऊ, एव्हर, सो फार, अप टिल नाऊ, सिन्स, यट, यट आलं की नॉट आलं, बघा वेगळं काहीच करू नका. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट 1000 वेळा सांगितली, टू हॅव प्लस V3. एवढा वेळ काय घालवला बेसिकमध्ये, जास्त वेळ कुठे घालवला, बेसिकमध्ये घालवला ना. असं कोण आहे का की टेन्स ओळखता येत नाही, बेसमध्येच ओळखता येतो. इथं फक्त फॉर्मॅलिटी आहे, इथं एक्स्ट्राच्या गोष्टी शिकायच्यात ज्या तिथं आपण शिकलो नाही. ओके त्या इथं शिकाय. टायमिंग ॲडवर्सवरती काम करा, याच्यावरती लक्षात ठेवा. फक्त एकदा रिव्हिजन करून घ्या. ॲप्लिकेशन काय होतो, अन ॲक्शन कम्प्लिटेड रिसेंटली सम टाइम ॲगो, काही वेळेपूर्वी ॲक्शन घडली सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. संकल्पना मी काय सांगतो कळते का, बघा. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट स्टेशन, जस्ट, बरोबर. चला हॅज झालं प्रेझेंट, तिकडं आला परफेक्ट. हॅव जस्ट इटन, लक्षात आलं का, चला बरोबर. चला हॅज गिवन, बरोबर. हे सगळ्या गोष्टी आहेत. ओके बेसिकली याचा वापर केला जातो. द क्वीन हॅज गिवन अ स्पीच, आत्ताच दिलंय. आय हॅव जस्ट इटन 2 मँगो, आताच खाल्लेत मी. काय लगतचा भूतकाळ आहे ना, बरोबर. पास्ट परफेक्ट नाही, प्रेझेंट परफेक्ट आहे. सिन्स आणि फॉरची गोष्ट असते. सिन्स आणि फॉरचा वापर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, ओके प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये, पास्ट परफेक्ट आणि पास्ट म्हणजे परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापर होतो. भूतकाळातील घटना विशिष्ट काळापर्यंत सुरू होती हे सांगण्यासाठी याचा वापर केला जातो, बाकी काहीच मुद्दा नाही. भूतकाळातील निश्चित वेळ दिलेली असेल, ती क्रिया ही बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स घ्यायचा आहे. अद्यापपर्यंत चालूच आहे पण संपली, विशिष्ट काळापर्यंत संपली तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स घ्यायचा. बघा बरं का गंमत कशी आहे. बोलताना क्रिया संपली की प्रेझेंट परफेक्ट घ्या सिन्स फॉर सोबत, पण अजून चालूच आहे, बोलतोय तरी चालूच आहे, त्यावेळेस परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घ्यायचा. बघा ऐका, सिन्स आणि फॉर प्रश्न IMP सांगतो, सोपा आहे, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. ऐका, पॉइंट ऑफ टाइम सांग. इथं सुरू झाले, अजून सुरूच आहे, इथं सुरू झालं आणि इथं संपलंय. फॉर घ्यायचं. बघा निश्चित टाइम असतो, कॅल्क्युलेटेड निश्चित टाइम, नीट आहे का, निश्चित वेळ आहे, पिरियड आहे. 30 मिनिट, 4 आवर्स, 5 days, 2 weeks, 6 months, फॉर 3 decades, फॉर 3 centuries, बरोबर. हे सगळं आहे, याच्यासाठी वापर केला जातो. ओके चला. आणि मग इथं 2002, बरोबर. सिन्स माय बर्थ, सिन्स 8 o'clock, सिन्स मॉर्निंग, सिन्स नून, सिन्स डाऊन, लास्ट मंथ, सिन्स इज डेथ, सिन्स मॅथ, जे काय असेल ते. ओके या पद्धतीनं याचा वापर केला जातो. लक्षात येतं मी काय सांगतो. आणि म्हणून इथं ही गोष्ट समजून घ्यायची, सिन्स आणि फॉर कधी वापरायचं. इथं निश्चित वेळ आहे का, नाही, फक्त सुरू झालेला वेळ आहे, पण इथं मात्र विशिष्ट पिरियड आहे. फॉर म्हणलं की कॅल्क्युलेटेड टाइम. बघा ऐका,
बरोबर. आय हॅव देम, नोन देम फॉर अ लॉंग टाईम. अ लॉंग टाईमसाठी फॉर येतं, हिथं IMP करा. अ लॉंग टाईम बरं, काही नाहीतरी इथं म्हणचाल पॉईंट ऑफ टाईम, हे IMP वाक्य आहे. ॲज इट इज प्रश्न येतो याच्यावरती. लिव्ड इन दिस हाऊस सिन्स माझ्या जन्मापासून, असं ओके, माझ्या बालपणापासून, मागच्या वीकपासून, निश्चित वेळ नाही. पण इथं बघा 5 वर्ष, बरोबर. वी हॅव लिव्ड इन इंग्लंड सिन्स 5 इयर्स, नाही इथं चूक, बरोबर नाही, 5 वर्षापासून राहतोय. लक्षात आलं का? कॅल्क्युलेटेड टाईम म्हणून इथं 5च्या इथं फॉर घ्यावं लागेल. ओके. सिन्स 2005, बरोबर आहे. 2005 वर्ष, फॉर नाही घ्यायचं. 20 इयर्स, 2 इयर्स, 20 इयर्स आले, फॉरच घ्यावं लागेल. वी हॅव टॉट ॲट दिस स्कूल, बरोबर, फॉर अ लॉंग टाईम. ओके. लॉंग टाईम जरा मॅटर करते बरं का, लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वाक्य बघा कसं आले. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन वर्ब प्लस ING. ओके. चला, इथं टू हॅव येतं, नंतर येतो बीन टू बीचा, आणि नंतर येतो ING. हो का. INGचा काळ कंटिन्युअस. ओके. हॅवचा काळ प्रेझेंट, हे तर हॅड आलं एक पास्ट, आणि हे की तो आहे बीन तिसरं रूप आहे, तिसरं. V3चा काळ परफेक्ट. इकडे हॅड घेतलं की पास्ट, आणि शॅल हॅव घेतलं की फ्युचर परफेक्ट. भूतकाळ सुरू झाली, घटना बोलायच्या वेळेपर्यंत चालू आहे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. भूतकाळ सुरू झाली ना अद्याप सुरू आहे. ओके. बघा आता सिन्स नंतर पास्ट मध्ये सुरू झालेल्या घटनेची वेळ येते, संकल्पना समजून घ्या. सिन्स बरोबर पास्ट बरोबर 10 वाजता, 8 वाजता वगैरे वगैरे वगैरे. फॉर नंतर घटनेचा कालखंड येतो, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आणि ह्या वाक्याचा कधीच निगेटिव्ह होत नाही, एवढं IMP करा. निगेटिव्ह आला तर चुकीचं असते. इट कॅन यूज इन द बरोबर टाइम, सिन्स फॉर हाऊ लॉंग, ऑल द टाइम, ऑल डे वीक. बघा, लता हॅव बीन टॉकिंग ऑल द टाइम, नीट आहे का. हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. ओके. हॅव बीन प्लेइंग ऑल इव्हिनिंग. लिंक द पास्ट विथ प्रेझेंट. द ॲक्शन दॅट बिगॅन इन द पास्ट इज कंटिन्युअस अप टू द प्रेझेंट टाइम. पास्ट मध्ये सुरू अद्याप कंटिन्यू आहे. आय हॅव बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 10 years. इथं कॅल्क्युलेटेड टाइम आहे. संकल्पना समजेल, काहीच वेगळं नाही. जे सांगतोय ते रिवाइज करायचं, नोट्स समोर ठेवून, बाकी काहीच करू नका. सांगतो नीट आहे का. ओके. चला, बाकी IBPS TCS टॉपिक मध्ये तर हे येणारच आहे, पण आपल्याला इथं याला सोडून पुढे जाता येत नाही. आपल्या अडचणी जास्त आहे. लक्षात येतं का मी काय सांगतो. बेसिक क्लिअर करून मला पुढे घेऊन पुन्हा ऍडव्हान्स घेऊन पुन्हा IBPS TCS टॉपिक मध्ये एंट्री करायची, लय तारेवरची कसरत आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. पास्ट टेन्स मध्ये पहिला असतो सिंपल किंवा इंडेफिनाइट पास्ट, पास्ट कंटिन्युअस असतो, पास्ट परफेक्ट असतो, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असतो. सोपं आहे हे, बरोबर. चला, सिंपल पास्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे V2ची बायको डीड असते, आणि खाली V1 शिल्लक राहतो. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट प्लस V2 येतो, आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये टू बी प्लस V3. टू बीचं पास्ट मधलं रूप कुठलंही वाज वेअर. प्रेझेंट मध्ये कोण होतं, एम इज आर. एम इज आर म्हणलं की कोण होता, प्रेझेंट. पण वाज वेअर म्हणलं की आला का पास्ट. लक्षात येते का. बाकी काहीच नाही याच्यात. बघा इकडं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर काय. होकारार्थीमध्ये किरकोळ आहे, होय आहे असं वाक्य येतं, नकारार्थीमध्ये नॉट येतं. ही पाठ करायचंय का, ह्याच्यात डोकंच लावू नका. फक्त दिलंय, कुणाला अडचण असेल तर ते बघता यावं म्हणून. प्रश्नार्थक मध्ये डीड सुरुवातीला घ्यायचं आहे. ओके. बाकी ॲज इट इज. आणि पॅसिव्ह मध्ये वॉज वेअर येणार आहे, बाकी काहीच येणार नाही. ओके. नकारार्थीमध्ये फक्त नॉट टाकायचं आहे. टायमिंग ॲडवर इकडं ॲगो लास्ट वाले येतील, लास्ट वाले सर्व शब्द, बस एवढ्यातच डोक्यात ठेवा. लास्ट वाले शब्द बघा. ॲगो पूर्वी, ॲगो म्हणजे पूर्वी. यस्टरडे अगोदर, बिफोर, लास्ट वीक, लास्ट मॉर्निंग, लास्ट इयर, लास्ट मंथ, सगळे लास्ट वाले शब्द पास्ट टेन्स येतो. ओके. चला नेक्स्ट बघा पुढे. इट इज यूज टू एक्सप्रेस ॲक्शन दॅट हॅपन्ड ऑर फिनिश्ड इन द पास्ट विदाउट ॲडवर्ब ऑफ टाइम वापरलं जाते. भूतकाळात संपली. कोलंबसनं अमेरिका शोधली. आम्ही पुण्याला गेलो, वेंट. आलं रोड, दुसरं रूप. सी केम लास्ट वीक. द बिल्डिंग वॉज बिल्ट, पास्ट टेन्स आला, पॅसिव्ह वॉइस आला. माय फादर ब्रॉट, घटना सुरू झाली. टायमिंग वगैरे काही दिली नाही, भूतकाळात संकल्पना संपली. ऐका. आणि मग इथं टायमिंग ॲडवर कुठले एवढे डोक्यात ठेवा. चला. ओके. यस्टरडे काल, ॲगो पूर्वी, लास्ट मागचं, अदर डे, द डे बिफोर, यस्टरडे मॉर्निंग, यस्टरडे इव्हिनिंग, लास्ट मंथ, लास्ट इव्हिनिंग, इन ऑगस्ट. हे सगळं जे आहे मागं घडून गेलेलं टाईम, मागचा टाईम पास्ट टेन्स. आय रिसिव्ड हर लेटर अ मंथ ॲगो. 1 महिन्यापूर्वी रिसीव्ह झालं रे लेटर. संकल्पना कळते.
इट रेन येस्टरडे, कधी पाऊस झाला? येस्टरडेला झालाय. सी लेफ्ट आवर हाऊस ओनली ॲन आवर ॲगो, 1 तासापूर्वी. आय सॉ यू बट यू डिडंट नॉट सी मी, मी पाहिलं पण बरोबर तू मला पाहिलं नाही. सिंपल पास्ट टेन्स यूज्ड टू पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन टू शो पास्ट हॅबिट विथ फॉलोइंग वर्ड्स. हे लय IMP. हे ॲडवर्ब आहेत, पण हे ॲडवर्ब काय सांगतात? हे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे बरं, काही संकल्पना समजून घ्या. म्हणून पास्ट मध्ये पण येतात. ॲडवर्ब ऑफ टाइम आणि ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हा त्यातला प्रकार आहे. नीट समजून घ्या दोन्ही मधला फरक. ऐका मी काय सांगतो. नेवर, ऑलवेज, सेल्डम, ऑफन, स्केर्सली, रिअरली, वन्स अ डे, वन्स अ वीक, डेली ॲडवर्ब मध्ये येणार आहे. आता हे तिथं पण सांगतो, तिथं सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये होतील. काळजी बिलकुल करू नका. एखादी गोष्ट नाही समजली पुढच्या टॉपिकमध्ये ती कव्हर केली जाणार. कधीच तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. संकल्पना समजून घ्या. ऑलवेज इन्व्हायटेड मी, ऑलवेज ती ऑलवेज मला इन्व्हाइट करायची. लक्षात आलं? स्टडी इन मेनी आवर्स एव्हरी डे, म्हणून भूतकाळातील गोष्टी सांगण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, हे ॲडवर्ब्स थोडेसे नोट डाऊन करून ठेवा. आणि हे सगळे ॲडवर्ब मध्ये पण येणार आहेत. ॲडवर्ब मध्ये पण इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, चला. नाऊन पार्ट ऑफ स्पीच मध्ये घेणार आहे ना मी, त्या छोट्या छोट्या जे गरजेचं आहे ते घेणार आहे. ओके, बघा. मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब यूज टू अँड मॉडल वुड, यूज टू पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन दाखवण्यासाठी यूज टूचा आणि वुडचा वापर करायचा. IMP बरं का, जे IMP इथे घेतलंय 100%. गांधीजी यूज टू स्पिन इन द आफ्टरनून, बरं सूत कथाही करायची आफ्टरनूनला, स्पाइन. वुड वेट फॉर अ लवर इन द पार्क, ती काय करायची? तिच्या प्रियकराची वाट पाहायची पार्कमध्ये. आता नाही पाहत. पण वी यूज टू लिव्ह इन न्यूयॉर्क वेन आय वॉज अ किड, मी ज्यावेळेस लहान होतो, बाळ होतो, बरोबर त्यावेळेस आम्ही काय करायचो? न्यूयॉर्कला राहायचो. भूतकाळातील गोष्ट सांगितली. आय यूज टू गो स्विमिंग, स्विमिंगला जायचो. प्रत्येक सॅटर्डेला आय वुड गो ऑन अ लॉंग बाईक राईड करायला जायचो. माय डॅड वुड रीड मेनी अमेझिंग स्टोरीज एव्हरी नाईट ॲट बेड टाईम, मी लहान असताना बाबा वाचायचे, पण आता मोबाईल बघत बसतात. बरोबर, चला काळ बदललाय. बघा, इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट हॅपन सायमल्टेनियसली, हे IMP. इथं तुम्हाला प्रश्न येणार फिलरला, आत्ताच सांगतो. इथं प्रश्न कुठे येणार? फिलर्सला प्रश्न येणार. फिलर्सला प्रश्न म्हणजे कसा? फिलिंग द ब्लँकला प्रश्न येणार. आणि फिलिंग द ब्लँक मध्ये तुम्हाला वर्ब टाकायचं असतंय. इकडे कोणता वर्ब? 2 ऍक्शन कोणत्या? ॲज सून ॲज द टीचर एंटर द क्लास द स्टुडंट स्टूड अप, जसं शिक्षक वर्गात आले तसं पोरं उठून उभा राहिली. ए बाळा, समोर लक्ष दे. जसं शिक्षक वर्गात आले तसं मुलं उभा राहिली, म्हणजे दोन्ही ऍक्शन घडून गेल्या सायमल्टे, लागोपाठ घडल्या. जसं मी तिच्याकडे बघितलं तसं तिनं माझ्याकडे बघितलं, बरोबर सायमल्टेनियसली ऍक्शन घडल्या. संकल्पना मी काय सांगतो ऐकताय का? लक्षात येते का? जसं बरोबर त्या क्षणाला घटना गेली. वेन आय ओपन द डोअर द स्पॅरो फ्ली अवे, दरवाजा उघडला चिमणी बाहेर पळाली. वेन आय सॉ देम दे लाव्ह, मी जेव्हा त्यांना पाहिलं त्यावेळेस ते हसत होते. ॲज सून ॲज आय रीच्ड द स्टेशन द ट्रेन केम, जसा स्टेशनवर पोहोचलो तसं ट्रेन आली. झुकू 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 अगिन गाडी आली. दोन्ही घटना लागोपाठ घडल्या, जवळ जवळ अंतराने घडल्या. इथं प्रश्न दोन्हीकडे घटना बघा, नीट वाचावं लागेल. म्हणून तुम्हाला कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग वरती काम करा. ग्रॅमॅटिकली तर कळलं पाहिजे, पण कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग तुम्हाला कळला पाहिजे. माझी विनंती आहे, नीट लक्ष द्या. कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग वरती काम करा. ओके, वाक्यातला अर्थ कळला पाहिजे काय आलाय ते. बघा प्रश्न कसा आलाय. चूज द करेक्ट सेंटेन्स. ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह द ऑर्डर द सोल्जर फायर. दोन्ही असं कसं होईल? दोन्ही घटना प्रेझेंट मध्ये दिल्यात. हिथं पण प्रेझेंट मध्ये दिली. हिथं आलं V2 आणि हिथं पण आलं V2. ऑर्डर मिळाल्या फायरिंग केली. जशी ऑर्डर मिळाली तशी फायरिंग केलाय. संकल्पना जमवून घ्या. जशी ऑर्डर केली तसं फायरिंग केलंय. दोन्ही घटना लागोपाठ घडल्या. अरे काही नाही याच्यामध्ये, सगळा खेळ क्रियापदाचा आहे. वर्बला जोडून का लगेच टेन्स घेतला मी? याचं कारणच ते आहे. संकल्पना कळते का? टेन्स शिकायला फॉर्म्युले पाठ करून घ्यायला मी टेन्स नाही घेतोय तुम्हाला. ज्या अनकॉमन गोष्टी आहेत त्याच्यावर काम करा. ॲज इट इज फिलरला प्रश्न येतील, ॲज इट करेक्ट इंटरग्रेटला प्रश्न येतील. टेन्स शिवाय नाही रे कुठलीच प्रश्नपत्रिका बनत. प्रत्येक वाक्यामध्ये वर्ब असतोच की नाही, तो वर्ब आपल्याला टाकता आला पाहिजे. लक्षात येते का? वेळ घालवायचा नाही तिथं.
हे सगळं आपल्याला हिथं एक IMP इट इज टाईम म्हणजे तीच वेळ होती, इट इज टाईम, इट इज अबाउट टाईम, हाय टाईम, त्याच्यानंतर V2 घ्यायचा बस. इट इज टाईम वी स्टडीड हार्ड, तीच वेळ होती. इथं काय पश्चाताप व्यक्त करतो आपण, पश्चाताप व्यक्त करताना रिपेंट म्हणू आपण त्याला, रिपेंट म्हणजे पश्चाताप. ओके चला बरं, असे करायला पाहिजे होते, असे करावयास हवे होते, असे करावयास हवे होते हे सांगण्यासाठी वापर केला जातो. बरोबर बघा, इट इज टाइम, इट इज हाय टाइम, V2 आला का सगळीकडे. मग V2च कळत नसेल तर काय तुमतुन वाजवत बसणार आहे का आपण. मग किती वेळा सांगितलं V1 V2 V3 V4. सपोजिशनल म्हणजे मानलेले, अनरियल कंडिशन असेल तर वॉच ऐवजी वियर येतं, झाले आपलं मागं ते. बरोबर, हॅड वुड प्लस V1 येतं. ओके चला पुढं बघा, पुढं आय विश सी वियर माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण असायला पाहिजे नाही ना, पण ती दुसऱ्याची मैत्रीण आहे, तुझी नाही, अनरियल आहे ती. ही टॉक्स ॲज इफ ही वियर मास्टर, तो मास्टर नाही, तसा बोलतोय तो, CM नाही, असं पास्ट येत आहे. कंडिशनल मध्ये तर तुम्हाला माहिती आहे, सिंपल पास्ट आला का इकडं पास्ट मॉडेल येते. पास्ट मॉडेल ऑक्झिलरीमध्ये आणि ह्याच्यामध्ये सेपरेट तुम्हाला सांगणार आहे मी कंडिशनल सेंटेन्स टॉपिकमध्ये. हां चला पुढे बघा. आता बरोबर MPSCचा एक प्रश्न घेतला मी फिलर्सला. ओके, कारण तो इथं गरजेचा होता म्हणून घेतलाय, कळतंय का. कारण आपल्याला फिलर्सला येणार आहे. इफ यू डॅश डॅश हार यू वुड, इथं वुड गेट आलं बघा, पास्ट मॉडेल प्लस V1 म्हणजे इथं पास्ट आहे ना, इकडं पण पास्टच येणार इफच्या वाक्यात, मी सांगतो तुम्हाला. म्हणून इकडं पास्ट वर्ष होतं, स्टडी प्रेझेंट आहे, स्टडी प्रेझेंट आहे, इथं कंटिन्युअस आहे. ओके इथं पास्ट आलं, उत्तर नंबर 4 आउट. हिंट सांगतोय ना, जे करायचं तेच करा, वेगळं कशाला काय करताय. एक गोष्ट चांगली झाली की 10 गोष्टी चांगल्या होतात, पण एक गोष्ट चुकीची केली की 100 गोष्टी पुन्हा चुकीच्या घडत जातात. म्हणून बेसिक मध्ये 15-16 लेक्चर घेतले पोरांनो, लक्षात येते का. आणि मग इथं बघा, ओके इथं कोणाला बघा बरं, 2 पॅकेट्स ऑफ डिटर्जंट. बरोबर चला, गेट रीड, गेट V1 आला, विल गेट फ्युचर आला, इकडं प्रेझेंट पाहिजे, आलाय का बघा प्रेझेंट. हो का आलाय प्रेझेंट. इकडं पास्ट परफेक्ट मॉडेल आलाय, पास्ट मॉडेल आला बघा लास्ट याच्यामध्ये बघितलं आपण. मग तिकडं पास्ट परफेक्ट पाहिजे, पास्ट मॉडेल प्लस हॅव प्लस V3 आले, परफेक्ट पार्टिसिपल, कळतंय त्यासारखं. आणि म्हणून इथं पास्ट परफेक्ट पाहिजे, आला की पास्ट परफेक्ट, इथं संपला विषय. आन्सर नंबर 4. म्हणजे फिलरला असा ॲज इट इज प्रश्न येतो. अजून सांगतो, कंडिशनल मध्ये होणार आहे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये. वेन टू ऍक्शन टूक प्लेस इन द पास्ट, पास्टमध्ये ऍक्शन असतील, फर्स्ट ऍक्शन आणि सेकंड ऍक्शन. सगळ्यात IMP सांगतो अजून सुद्धा, हिथंच प्रश्न आहे IBPS टीचर्सला, वेगळे नाही रे टेन्सवरती प्रश्न, हिथं प्रश्न आहेत. बरोबर बघा, फर्स्ट ऍक्शन आणि सेकंड ऍक्शन, इकडं पास्ट परफेक्ट आणि इकडं बरोबर सिंपल पास्ट येणार आहे. बरोबर सेकंड ऍक्शन मध्ये फर्स्ट ऍक्शन काय, पेशंट ॲट द डाईड, पेशंट गेलं कधी, डॉक्टर यायच्या अगोदर, बिफोर डॉक्टर केम. म्हणून इथं आधी पेशंट गेले म्हणजे इथं पास्ट परफेक्ट आला, अगोदर दोन्ही पास्ट मध्ये आहेत, पण त्याच्या अगोदर कुठली नंतर कुठली. मग अगोदरची पहिली घटना आणि इथं दुसरी घटना, म्हणून लक्षात ठेवायचं. पहिली घटना पास्ट परफेक्ट, द ट्रेन हॅड लेफ्ट, आधी ट्रेन गेली नंतर आम्ही पोहोचलो. द डॉक्टर केम, डॉक्टर आले पेशंट गेल्याच्या नंतर, दोन्ही वाक्य एकच झाले हे. ओके चला सिक्वेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स काहीच नाही याच्यामध्ये, वॉज वेअर ING, वॉज वेअर ING, संपला विषय. कारण दुसऱ्या टॉपिक मध्ये पण आपल्याला वेळ घालवायचा आहे, हे सगळं येणार आहे. आलं वॉज वेअर ING. पॅसिव्ह मध्ये एकच टोक्यात ठेवायचं, बीइंग. कंटिन्युअस म्हणलं की पॅसिव्हचा बीइंग येते, संपला विषय. एखादी गोष्ट हळूहळू बदल जाण्यासाठी किंवा एखादी गोष्ट घडत होती पास्टमध्ये, भूतकाळात एखादी गोष्ट चालू होती हे सांगायचे, बाकी काहीच नाही. प्रेझेंट मध्ये चालू होती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट मध्ये चालू होती पास्ट कंटिन्युअस टेन्स. हो का, कळतंय का. बाकी काहीच मुद्दा नाही याच्यात, हळूहळू घडत जाणे ह्यासाठी हे पास्ट कंटिन्युअसच वापरतात. बिकमिंग, ग्रोईंग, बरोबर डार्कर, जसं प्रोग्रेसिव्ह मध्ये कंटिन्युअस मध्ये बघा एखादी गोष्ट पुढं पुढं होत चाललेली आहे. ओके, यासाठी तो वापरला जातो. नेक्स्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर, होकारार्थीमध्ये आहे असं, नकारार्थीमध्ये नॉट, हेल्पिंग वर्ड सोबत, वॉज युअर सोबत नॉट, संपला विषय. पाठ करायचं नाही बरं का, हे पाठ करायचं नाही, ॲज इट इज सांगतो, वेगळं काही करू नका. कळतंय, चला पुढं. पाठ करू नका, याला सेम स्ट्रक्चर आहे. ओके, नॉट आणि होकारार्थी नकारार्थी, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. ह्याला लक्षात ठेवायची गरज नाही, याच्यावर प्रश्न पण नाही तुम्हाला, पण माहिती पाहिजे, माहिती पाहिजे बरं का, बाकी काही मुद्दा नसतो. ओके बघा,
हे तर किरकोळ आहे. सिंग्युलरसाठी वॉज येतं आणि प्लुरलसाठी वेअर येतं. 100 वेळा मागं झालंय आपलं. ओके, चला. जिथं गरज आहे तिथं आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे आणि करत आलोय, काही बिलकुल नाही आपल्याला. बरोबर. याचा वापर कुठे केला जातो ही गोष्ट सगळ्यात समजून घेणं गरजेचं आहे. ओके, चला. आणि मग बेसिकली मुद्दा बघा, यूज टू ऍक्शन सायमल्टेनियसली इन प्रोग्रेस बरोबर इन द पास्ट. बरोबर बघा, वाईल शी वॉज प्रिपेरिंग लंच आय वॉज टेकिंग शॉवर. म्हणजे दोन्ही घटना कशा आहेत इथं माहितीये का, दोन्ही घटना सायमल्टेनियसली चालू आहेत. बरोबर. काय म्हणतोय सर यस्टरडेचा होमवर्क बरोबर कम्प्लीट आहे. बरं ठीक आहे, पाठवून द्या मला फुल स्क्रीन. हां, करतो जिथं जिथं शक्य आहे तिथं करून घेतो. बरोबर. चला. ओके. हां, बेसिकली या गोष्टी समजून घ्या. ओके, आता बघा, इट इज यूज दोन घटना सायमल्टेनियसली, जसं पास्ट मध्ये दोन घटना चालू होत्या. बरोबर पल्लवित आहे. ओके, आता क्लिअर आहे ना. हां, ऐका, दोन घटना ज्यावेळेस सायमल्टेनियसली सुरू असतात, पास्ट मध्ये घडल्या, त्यावेळेस दोन्हीकडे सिंपल पास्ट वापरला. परंतु इथं काय आहे, इथं सायमल्टेनियसली ऍक्शन घडत होत्या, दोन्ही घटना चालू. सायमल्टेनियस ऍक्शन इथं काय चालू होत्या हे सांगत असताना तुम्हाला याचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. संकल्पना समजून घ्या. आणि मग इथं बघा, ओके, वाईल शी वॉज प्रिपेरिंग, ज्यावेळेस तिचं प्रिपेअरिंग चालू होतं. बरोबर. चला, लंच प्रिपेअर करायला, त्यावेळेस काय आय वॉज टेकिंग, त्यावेळेस मी आंघोळ करत होतो. बर. म्हणजे भूतकाळात दोन्ही घटना चालू होत्या, दोन्ही घटना भूतकाळात चालू होत्या हे दाखवण्यासाठी वापर केला जातो. लक्षात येते का मी काय सांगतो. ओके, आता वाईल आय वॉज रिडिंग, ज्यावेळेस मी रिडिंग करत होतो त्यावेळेस माय वाईफ वॉचिंग टीव्ही. काय करणार, तू कर अभ्यास. बरोबर. ती बघते टीव्ही. बरोबर. नीट आहे का. म्हणजे दोन्ही गोष्टी. आणि इथं एक वाईल ही संकल्पना आहे. वाईल म्हणजे त्यावेळी टायमिंग सांगणारे कंजंक्शन आहेत, टाइम सांगतात. बाकी काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये. संकल्पना क्लिअर का, पटकन बोलत चालायचं. ओके, चला. या छोट्या छोट्या गोष्टी बरोबर चला आपल्याला क्लिअर करणं आल्या पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता बघा, ओके, इथं यूज कुठं होतो, ही सगळ्यात IMP पॉइंट अजून सांगतो. आता बाकीच्या टेन्स मध्ये काहीच राम नाही, ते लक्षात सुद्धा ठेवू नका. मी काय सांगतो तेवढं लक्षात ठेवायचं. बरोबर. नीट आहे का. मग इथं बेसिकली काय सांगतोय मी, यूज कुठं होतं, इथं फिलरला प्रश्न येणार, इथं वर्ब टाकायला प्रश्न येणार आहे आपल्याला, बाकी काही येणार नाही. लक्षात येत आहे. आता बघा इथं काय म्हणलं, इथं वेन आलं, वेनच्या वाक्यात V2 घ्यायचा आणि व्हाईलच्या वाक्यात कंटिन्युअस टेन्स घ्यायचा, पास्ट कंटिन्युअस. व्हाईलचा अर्थ असतो त्यावेळी, व्हाईलचा अर्थ काय असतो, त्यावेळी, त्यावेळेला. आणि वेन म्हणजे जेव्हा, जेव्हा तेव्हा. संकल्पना क्लिअर का, गोष्ट समजून घ्यायची. चला पटकन यस किंवा नो क्लिअर करा. चला, समजतंय का, पटकन यस किंवा नो बोलत जावा. ओके, आता ऐका. मग इथं सिंपल पास्ट आणि इकडे पास्ट कंटिन्युअस बघू आपण. बघा, इट वॉज रेनिंग, पाऊस पडत होता, पाऊस पडत होता. बरोबर. क्लिअर, व्हेरी गुड. चला, पाऊस पडत होता कधी, वेन आय रिच्ड होम, मी घरी पोचल्याची घटना संपली भूतकाळामध्ये. पण त्यावेळेस एक गोष्ट मात्र चालू होती भूतकाळात, ती म्हणजे पाऊस पडण्याची. तुम्हाला इथं काय केलं जातं, वर्ब टाक म्हणतात. वर पटकन बोला, यस का नो. ओके, इथं वर्ब टाकायला प्रश्न येतो, म्हणजे इथं पास्ट कंटिन्युअस आहे आणि वेनच्या वाक्यात इकडं काय आला, सिंपल पास्ट आला, सिंपल पास्ट आला. संकल्पना कळती ना, संकल्पना समजून घ्यायची. While he was having his breakfast, I went to see him. प्रश्न येणार बरं का, नीट आहे. वर टाकायला प्रश्न येणार, सांगतो, वेगळं काहीच करू नका. चला, लक्षात आलं का मी काय सांगतो. म्हणजे इथं पास्ट व्हाईलच्या वाक्यात तुम्हाला पास्ट कंटिन्युअस घ्यायचा आहे आणि इकडे वेंट टू सी हिम. ही वॉज टॉकिंग व्हाईल वॉकिंग, बोलताना चालताना बोलत होता तो. ओके, दोन्ही घटना चालू आहेत. वाईल आय वॉज वॉकिंग इन द फील्ड्स आय फाउंड अ मोबाईल फोन, मोबाईल सापडला कधी, ऍक्शन चालू कुठली होती, चालण्याची. वेन आय वॉज गोइंग टू स्कूल, ज्यावेळेस मी शाळेला जात होतो, क्रिया चालू आहे. बरोबर. ज्यावेळेस बरोबर जात होतो, क्रिया कशी आहे, चालू आहे. बरोबर. त्यावेळेस काय, अ डॉग बीट हिम, त्यावेळेस चावला. बाईटचं बीट होतं, बाईटचं काय होतं, बीट होतं. ओके, चला. पास्ट परफेक्ट टेन्स बरोबर. सगळ्यात IMP बघा,
कंटिन्युअस टेन्स मध्ये जेवढं होतं तेवढं सांगितलं मी, बरोबर का? चला जेवढे आहे तेवढ्याने यस कर नो सांगा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? पटकन यस किंवा नो बोलत जावा, एक जण असलं तरी काय अडचण नाही, बरोबर? आता ऐका. ओके, संकल्पना समजून घ्यायची. आता आयएमपी टेन्स झाला. पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ आलाय. काय आला? पूर्ण भूतकाळ आलाय. संकल्पना समजून घ्या. मग इथं काय येतं? हॅड प्लस V3. आता तुम्हाला मी पास्ट मध्ये परफेक्ट म्हणलं की एकच डोक्यात, बरोबर? परफेक्ट म्हणलं की टू हॅव प्लस V3. पण टू हॅव मध्ये वर सांगितलेत ना मी तुम्हाला कोणते आहेत ते, लक्षात आलं का? व्हेरी गुड. चला, मी वर सांगितलेत ना, टू हॅव मध्ये हॅव हॅज म्हणलं की प्रेझेंट, आणि हॅड म्हणलं की फास्ट, हॅड म्हणलं की पास्ट. संकल्पना समजून घ्या. मग पास्ट हॅड प्लस V3 संपला ना विषय. पण एक गोष्ट आहे, परफेक्ट टेन्स म्हणलं की पॅसिव्ह वॉइस मध्ये बीन असतंय. टू बी चे रूप बे, अमेजार, वाजवर, बीन बी. प्रेझेंट मध्ये अमेजार घेतलं. इथं पॅसिव्ह वॉइस नाही शिकवत आहे मी, पण टेन्स मध्ये तो येतो, तो घ्यावा लागतो, करावा लागतो, त्याशिवाय रिझल्ट नाही येत पोरांचे. एक गोष्ट 20-20, 10-10, 20-20 वेळा तुम्हाला रिपीट होत असते. प्रत्येक टॉपिक मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तारेवरची कसरत आहे, लक्षात ठेवा, आमच्यासाठी पण. म्हणून थोडंसं रिव्हिजन करा. पल्लवीताई, कळतंय का? चला, सगळ्यांना सांगतोय, रिव्हिजन करत जावा आणि वर काम करा. खूप बेस्ट, बरोबर झालंय, सगळं बेस्ट करायचं आपल्याला. ऐका, पॅसिव्ह वॉइस मध्ये कोण घेतो? टू बीचं रूप बीन घ्यायचं आपल्याला. कोण घ्यायचा? बीन. परफेक्ट टेन्स साठी, प्रेझेंट साठी, सिंपल प्रेझेंट साठी आम्ही जर घेतो. कंटिन्युअस साठी बीइंग घेतला, पण इथं परफेक्ट साठी बीन, काही विषय नाही. ओके, बघा, द टेन्स एक्सप्रेस दॅट ऍक्शन विच हॅज बीन कम्प्लिटेड अ लॉंग टाइम ॲगो इन द पास्ट. भूतकाळात बऱ्याच वेळी, बरोबर, मी शाळेत असताना असं घडलं होतं, असं झालं होतं, मागच्या महिन्यात असं झालं, बरोबर. चला, आय हॅड ऑलरेडी मेट हिज फादर 5 years ago. 5 वर्षाच्या अगोदर मी भेटलो होतो. मी भेटलेलो होतो. मी कार खरेदी केली होती 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. संकल्पना समजून येते का? ओके, बघा, ऐका. नेक्स्ट, ओके, पुढची गोष्ट काय? ओके, बघा, इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. होकारार्थीमध्ये हाय असं असते, सब्जेक्ट प्लस हॅड. नकारार्थीमध्ये फक्त नॉट. सब्जेक्ट प्लस नॉट प्लस काय, ह्याला काय पाठ करायचं गो? नकारार्थी वाक्य म्हणजे नॉट येतं, बाकी काही विषय नाही. ओके, चला, संकल्पना समजून घ्या. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्यरचनेमध्ये हॅड बरोबर सुरुवातीला येतं हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट येतो. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट येतो, बाकी काहीच नसतो. आणि मग मेन वर्ब येतो, संपलवर शेवटी क्वेश्चन मार्क. इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये मात्र एक करायचं, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नंतर नॉट टाकायचा. प्रत्येक वाक्यात तेच आहे, वेगळं नाही. सेंटेन्स ट्रेन्स कुठला बी असू द्यात, नीट आहे का? आयएमपी गोष्टी आहेत, बरोबर. जिथं पॉइंट आउट कर तिथं लोड घेत बसू नका त्याला. लक्ष देते का? डोक्यावर वजन होऊ नका. जेवढं सांगतो तेवढं पटपट करा, बरोबर होत आहे. ती दुसऱ्या रिव्हिजनला होईल, तिसऱ्या होईल, चौथ्या होईल, 5व्या होईल ना दादा, 100% होणार ना. ओके, चला, आपल्याला सायकल तरी व्यवस्थित, भाकरी तरी थापता येते का व्यवस्थित रे? 10-20 वेळा ती मोडते म्हणायचं का? लय भाकरी करणं अवघड आहे. चटके बसले आपल्याला हाताला, तवा कुठं तरी करता आली. चटके बसतील, थोडं पोळल, रिव्हिजन करावी लागेल, बाकी काय मुद्दा आहे. 100 ठिकाणी आपल्याला लहानपणी सायकलवरून पडलेल्या खुणा आहेत, चालता सुद्धा नीट आलं नाही आपल्याला. प्रत्येक गोष्ट जगातली केली तर सोपी आहे, नाही केली तर अवघड आहे. वाक्य नीट आहे का? आपल्याला येतच काय होतं पहिलं. ओके, असं, त्यामुळे त्या गोष्टी करा. बघा, ही डॅश डॅश फ्रेंच बिफोर ही वेंट फ्रान्स. आता फ्रान्सला जाण्यापूर्वी इथं पास्ट आला, सिंपल पास्ट. पास्ट जाण्यापूर्वी त्यानं फ्रेंच शिकला, आधी फ्रेंच भाषा शिकला मग गेला, म्हणजे अगोदर शिकला ना, म्हणून इथं पास्ट असेल तर त्या पास्टच्या मागचा पास्ट परफेक्ट. हो का? आलं हॅड प्लस V3. सेम प्रश्न येतील सांगतो, म्हणून प्रश्न घेतलेत मॉडेल, तुम्हाला मॉडेल क्वेश्चन घेतलेत. कळतंय का मी काय सांगतो? ओके, चला पुढे बघा. द बेल हॅड रँग बिफोर आय रीच्ड द स्कूल, म्हणजे पोचलो, आणि इकडे हॅड रंग. आता आधी पोचलो का आधी बेल वाजली? आधी बेल वाजली नंतर पोचलाय दादा तू. मग अगोदर एक पास्ट आणि एक पास्ट परफेक्ट. वेन शी रीच्ड देअर द डिनर हॅड स्टार्टेड.
ते अगोदर जेवायला लागली होती तिथं गेलं तर. बरोबर लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही IMP बनले पाहिजे लोकांसाठी, मग लोक थांबतील. कळतंय बघा. हॅड लेफ्ट ऑफिस व्हेन ही केम. आला तर ते ऑफिस त्यानं अगोदर सोडलं होतं. ओके चला, अगोदर गेल्यानंतर तो आलेला आहे. बरोबर. असं पहिली घटना ही दुसरी घटना सुरू होण्यापूर्वी झालेली असते. IMP विषय संपला. कळतंय का? हुशार आहेत तुम्ही, स्वतःला घडवा, रिव्हिजन करा. जगात कोण शहाणा नाही येडं नाही. रिव्हिजन पुन्हा पुन्हा करा ना. एकदा भाकरी मोडली तर 10 वेळेस ती पीठ चुरून पुन्हा करावी लागते. तसंच आहे, वेगळं काय नाही. जगातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवता येईल ती फक्त आणि फक्त सरावाने पुन्हा पुन्हा रिपीट करा. क्रॉप्स हॅड डिस्ट्रॉइड बिफोर इट रेन. पाऊस यायच्या अगोदरच क्रॉप सगळे जळून गेले होते. सेम क्वेश्चन आहेत, वेगळं काही नाही आता घेतलेले. ओके. आणि मग द वर्ड बिफोर, ॲज सून ॲज, व्हेन, आफ्टर हॅव बीन युज्ड इन द सेंटेन्स गिव्हन अबव. ओके. दीज वर्ड्स फंक्शन ॲज अ कंजंक्शन. हे कंजंक्शन वापरले जातात, ॲज सून ॲज वगैरे. ओके. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम करतात. लक्ष देते. चला बघा, लागोपाठ घडणाऱ्या घटनेत दुसऱ्या घटनेचा काळ सिंपल पास्ट, तर पहिल्या घटनेचा काळ पास्ट परफेक्ट येतो. IMP कळलं का? येस का नो सांगा. वेन वी एंटर द क्लासरूम द टीचर हॅड ऑलरेडी लेफ्ट. मास्तर आधी निघून गेलो होतं रे जेव्हा मी पोचलो. नीट आहे का? बरोबर लक्षात ठेवा. मास्तर क्लासरूम मधून टीचर गेल्यानंतर मी आलो. वी हॅड जस्ट फिनिश्ड द वर्क वेन द चीफ मिनिस्टर अराइव्ड. मिनिस्टर आले का त्याच्या अगोदरच आमचं संपला होता कार्यक्रम करून. वेन वी रिच्ड द स्टेशन द ट्रेन हॅड ऑलरेडी. म्हणजे आम्ही ज्यावेळेस पोहोचलो का ट्रेन अगोदर गेली होती. म्हणजे अगोदरचा काळ पास्ट परफेक्ट आणि पोहोचलेला काळ ती बी संपलाय सिंपल पास्ट. ज्यावेळेस आम्ही लेक्चर जॉईन्ड, वेन वी जॉईन्ड द लेक्चर हॅड ऑलरेडी स्टार्टेड, हॅव बीन स्टार्टेड. कळतंय का? आधी सुरू झालं होतं लेक्चर, नंतर आम्ही आलो ना रे. संकल्पना समजून घ्या. बेसिक कन्सेप्ट आहे, वेगळा काही नाही. कॉन्सेप्टचा भाग आहे, ऍक्शनचा भाग आहे. कोणती ऍक्शन कधी घडते, म्हणून कॉन्टेक्च्युअल मिनिंग आपल्याला अंडरस्टँड झाला पाहिजे. कॉन्टेक्स्टनुसार आपल्याला संकल्पना कळल्या पाहिजेत. वेगळं काय करायची गरज आहे? संकल्पना कळती का? बरोबर. बेसिक समजून घ्यायच्या मागचं बाकी काही मुद्दा नाही. आधी ट्रेन निघून गेली आणि मग आम्ही पोचलो. आधीची घटना पास्ट परफेक्ट होईल ना. कंडिशनल क्लॉज, इफ क्लॉज. बरोबर. चला, कंडिशनल मध्ये पास्ट परफेक्ट असेल तर इकडे पास्ट मॉडेल येतात. पास्ट मॉडेल प्लस हॅव प्लस V3. हे कंडिशनल मध्ये पण येणार आहे, पण सांगतो का. ओके. इथं पास्ट परफेक्ट आला इफ क्लॉज मध्ये, इकडं पास्ट मॉडेल प्लस हॅव प्लस V3. ओके. एवढंच आहे. कंडिशनल सेंटेन्सच टॉपिकच आहे पुढचा आपला, काळजी करू नका. ओके. इथं बरोबर प्रश्न काय आला. इफ द गव्हर्नमेंट हॅड ऑफर्ड ॲडिक्वेट कम्पेन्सेशन द फार्मर डॅश डॅश डिअर लँड. पास्ट परफेक्ट आला ना, वुड हॅव प्लस V3. इथं वुड नुसतं V2 आले असं नाही येणार. पास्ट मॉडेलच्या पुढे नेहमी V1 असतो का. मॉडेलच्या पुढं हो का V1 आले, इथं पण V1 आले, पण पुढं ते हॅव प्लस V3 पाहिजे. इथं वुड हॅव सरेंडर आलं, इथं ED पाहिजे होतं. हे चुकलंय, कारण टू हॅव नंतर नेहमी तिसरं असतं. टू हॅव प्लस V3 पाहिजे. मी जे सांगतोय तेच बोलतलेलंच लिहित चला रे. आयुष्य लय सुंदर होईल तुमचं. लक्षात आलं का? आयुष्य लय सुंदर होईल. खरं सांगतो तुम्हाला, मी जे बोलतोय, जे नोट्स मध्ये देतोय त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. बरोबर. बाकी काही त्याच्यामध्ये मुद्दा नसतो. ओके. बघा, कळते का? हार्ली, विअरली, स्किअरली, वेन मध्ये हार्ली व स्किअरलीच्या वाक्याचा काळ पास्ट परफेक्ट IMP. बघा, ते कंजक्शन मध्ये पण येणार आहे. हार्ली हॅड आलं का पास्ट परफेक्ट. हार्ली हॅड सी फिनिश्ड, स्किअरली हॅड. IMP करा बरं का. पास्ट परफेक्ट. मग सगळा खेळ टेन्स आहे. असं कोण आहे का मला सांगा बरं मेसेज करून. जे आहेत ते जे आहेत ना, बरोबर, कोण आहे ते पटकन सांगा. बरोबर. MI स्क्रीन जे नाव काय मला दिसत नाही, पल्लवी, जे असेल त्यांनी सांगा. ओके. नीट आहे का मी काय सांगतो? असं कोण आहे का टेन्स ओळखता येत नाही वगैरे वगैरे. नीट आहे का? पाठ करायचा नाही टेन्स. मी खूप वेळ घालवला त्याच्यावरती. वरवरती मी 4 लेक्चर घेतले व बेसिकचे लेक्चर बघा अगोदर. हे बघण्या अगोदर जर बघितले नसतील तर, आणि मग मला सांगा कसा कार्यक्रम आहे. खूप सोपं होऊन जाईल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. काही सोपं आहे.
हो का. पास्ट म्हणलं की परफेक्ट म्हणलं की हॅव असतं. ओके, बाकी काही त्यात मुद्दा नाही. आणि मग इथं आय एन जी असतं. कंटिन्युअस म्हणलं की आय एन जी. पास्ट म्हणलं की परफेक्ट हॅडच आलं आणि मध्ये कोण येतं बीन. ओके, हॅड बीन आय एन जी. हॅडचा पास्ट, बीनचा परफेक्ट, आय एन जीचा कंटिन्युअस. करायचं का. आय एन जी शिवाय कंटिन्युअस होतंय का. आय एन जी शिवाय कंटिन्युअस होतं का. कधीच होत नाही ना. परफेक्ट करायचं असेल तर टू हॅवचं रूप लागतंच की. मग इथं गंमत अशी आहे, टू हॅवचं पण पाहिजे, आय एन जी पण पाहिजे. आणि आय एन जी काय म्हणते, मला टू बीचं पाहिजे. आय एन जी काय म्हणते, मला टू बीचं रूप पाहिजे. आणि मग दोन्ही गोष्टी जर समजून घेतल्या व्यवस्थित तर कळेल तुम्हाला. ओके बघा. आणि मग हे भूतकाळात सुरू झालेली घटना भूतकाळात एका निश्चित वेळेपर्यंत चालू होती, तिथं चालू होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. वाक्याचा भूतकाळातील निश्चित वेळ सिन्स किंवा फॉर येते. निश्चित वेळ ते बघू आपण. ओके, हॅड बीन आय एन जी. आणि ह्याचं नो पॅसिव्ह नो निगेटिव्ह. नो पॅसिव्ह नो निगेटिव्ह. ह्याचं आय एम पी आहे. इथं प्रश्न येत आहे निगेटिव्ह. पॅसिवाईस आणि नकारार्थी वाक्यात ह्याचं रूपांतर कधीच होत नाही. पॅसिवाईस आणि नकारार्थी वाक्यामध्ये याचं रूपांतर होत नाही. ही हॅड बीन वॉचिंग. आलं का. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, वॉज व्हेरी टायर्ड बिकॉज ही हॅड बीन वर्किंग. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट आय एन जी कंटिन्युअस. बीन परफेक्ट V3 आहे ना टू बीचं. का आय एन जीला कोणाची गरज आहे, टू बीची, म्हणून हे टू बीचं रूप आलं तिसरं. आणि V3ला गरज कोणाची, टू हॅवची, म्हणून हे टू हॅव आलं. म्हणजे बघा टू हॅव बी आलं, V3 बी आलं, आय एन जी बी आलं. प्रत्येकाने एकमेकाची गरज पूर्ण केली. ह्याच्यात वेगळं काहीच नाही. ओके चला. पास्ट परफेक्टमध्ये दुसरं निगेटिव्ह होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. असं कळतंय का मी काय सांगतो. बेसिकली गोष्ट आपल्याला अंडरस्टँड झाली पाहिजे. पटकन सांगा, ऑल क्लिअर आहे का. ओके चला, बोलत जावा जरा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सिम्पल फ्युचर टेन्स. फ्युचरमध्ये एकच होतं, शाल आणि विल. शाल विलला स्वतःचा अर्थ काहीच नाही. शाल विलला बरोबर स्वतःचा अर्थ काहीच नाही. सरळ सरळ भविष्यकाळ सांगतात. बरोबर भविष्यकाळ आहे. हा कोण आहे, भविष्यकाळ आहे, समजून घ्या. लक्षात आलं का. चला, पॅसिवाईस बरोबर संकल्पना मी इथं लिहून देतो. इथं राहिलं असेल तरी आपण करू. ओके बघा. पण शाल विल हे मॉडेल्स आहेत ना, मॉडेल नंतर नेहमी V1 असतो. हे IMP आहे. कुठं बी घ्या तुम्ही, शाल सोड, विल वुड कॅन कोड मे माहीत मग पहिलंच रूप येतं. कितीदा तरी सांगितलंय मी. यूट्यूबचे सेशन पण करत जाऊ आता. शाल विल प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पॅसिव्ह कसा होतो, हे ऑब्जेक्ट इकडं आहे ना, इकडं सुरुवातीला तर ऑब्जेक्ट प्लस शाल विलला शाल विल जे आहे तेच येणार. ओके आलं. पण टू बीचं रूप घ्यावं लागेल, कारण पॅसिव्ह म्हणलं की टू बी प्लस V3 असतं. आणि टू बीचं रूप कोण येतं, बी. आलं बी. शाल विल बी प्लस V3. संपलं. बी शिवाय पॅसिवाईज होणार नाही. बी शिवाय पॅसिवाईज होणार नाही. चला नेक्स्ट. ओके, दिस टेन्स एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट हॅज नॉट येट हॅपन. अजून घडेल नाही पण भविष्यात घडेल. ओके, सिम्पल फ्युचर, त्यालाच इनडेफिनाइट फ्युचर पण म्हणतात. शाल विल प्लस V1. ओके, फ्युचर कंटिन्युअसमध्ये BING असते. परफेक्टमध्ये हॅव प्लस V3 असते. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हे गोष्टी येतात. ओके चला. का ह्याचा नो पॅसिव्ह. ओके, ह्याचा पण नो पॅसिव्ह. पॅसिव्ह होत नाही फ्युचर कंटिन्युअसचा. आणि ह्याचा पण नो पॅसिव्ह. ह्याचा पॅसिव्ह होत नाही, निगेटिव्ह होत नाही. फक्त ह्याचा आणि या दोघाचाच पॅसिवाईज होतो. इथं ऐका. ओके, सोपा काळ आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. संकल्पना कळली का. येस का नो बोलत जावा. ओके, आता फ्युचर कंटिन्युअसमध्ये संकल्पना पहिलं बघू. लक्षात आलं का. आय विच्या नंतर शाल आलं तर सरळ सरळ फ्युचर असतो. ओके चला, आय विच्या पुढे शाल आला तर सरळ सरळ फ्युचर आहे. बरोबर नीट आहे का. पण थर्ड पर्सन ही सी त्या पुढे फ्युचर सरळ सरळ फ्युचर असतो. बघा, आय विच्या पुढे शाल घ्यायचा. अजून सांगतो, मग आपण सांगितलं आय विच्या पुढे काय घ्या, शाल घ्या. आणि तुम्हाला ही, सी, इट, दे यांच्या पुढे विल घ्या. त्यावेळेस काळ काही फ्युचर टेन्स. पण जर हे उलट झालं तर प्रॉमिस सर्टेनिटी होते. सांगतो ऐका. जर हे उलट झालं तर आयच्या पुढं विल आलं तर ती काय प्रॉमिस होते. प्रॉमिस सर्टेनिटी 3 होते. एवढाच फरक आहे. आता सांगतो, आय शॅल बी 20 ऑन नेक्स्ट बर्थडे. पुढल्या बर्थडेला मी 20चा होणार आहे. काय हरकत नाही. 30चा झालेला बी कळणार नाही, 40चा झालेला कळणार नाही. बरोबर, काम करत राहा, नीट अभ्यास कर. ओके, पटकन सगळ्या गोष्टी होऊन जातील आयुष्यात.
वी शॅल सिंपल फ्युचर, दे विल सिंपल फ्युचर, यू विल, सी विल, ही विल. पण ऑपोजिट होतं कधी कधी. ओके बघा आता इथं काय म्हणलंय, विल इज फ्रिक्वेंटली युज्ड विथ द फर्स्ट पर्सन अँड शॅल इज फ्रिक्वेंटली युज्ड विथ द थर्ड पर्सन. टू इंडिकेट काय, प्युअर फ्युचर बरोबर, ॲज वेल ॲज इंटेन्शन, डिटर्मिनेशन, निश्चितता किंवा थ्रिएट बरोबर. थ्रिएट म्हणजे धमकी. बघा ऐका, आय विल टीच यू लेसन, फ्युचर आहे का, आहे. पण दुसरी गोष्ट काय, आयच्या पुढे शॅल आयच्या जी विल आले, विरोधी झालं, आयच्या पुढे शॅलच्या जी विल आलं तर ती प्रॉमिस साठी थ्रिएट असते. आय विल टीच यू लेसन फ्युचर आहे, पण इथं धमकी आहे, धमकी, थ्रिएट. तुझं बाहेर आहे बघतोस, थ्रिएट म्हणजे धमकी. वी विल गो टू मुंबई, आता इथे शॅल असतं तर फ्युचर, पण इथं हा फ्युचरच आहे. फ्युचर आहे का, आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय सांगतो इथं बघा, सगळ्यात मोठी गोष्ट काय, फ्युचर आहे पण इथं सर्टनिटी आहे. हो का, निश्चितता. आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, जर कोण म्हणलं का आय शॅल मॅरी यू, मी तुझ्याशी लग्न करेल. तुम्हाला जर कोण म्हणलं का आय शॅल मॅरी यू, मी तुझ्याशी लग्न करेल, आयच्या पुढे शॅल वापरते, निश्चितता नाही, उगं म्हणते. पण जर आता बघा, आय विल मॅरी यू, तुला नोकरी लागू दे नाही लागू देत, मी तुझ्याशी विवाह करेल, आय विल मॅरी आलं, त्यावेळेस आली निश्चितता, सर्टनिटी, प्रॉमिस. वचन दिलं रे तुला, तुझं उद्या नाही उद्या मी तुझी साथ नाही सोडणार आहे. आय शॅल मॅरी म्हणले काय खरं नाही, बदल होऊ शकते. पण आय विल आलं की सर्टनिटी झाली, बाकी काहीच नाही, संपला विषय. कोण जर म्हणलं तुम्हाला मी तुला पैसे देतो, आय शॅल गिव्ह यू मनी, काय खरं नाही. पण ती म्हणलं काय बी होऊ दे, आय विल म्हणलं की म्हणायचं निश्चित आहे. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. कळलं आता पोरांनो? चला, हे सगळं आहे विषय. वी विल गो बरोबर 100% जाणार, निश्चितता. यू शॅल गो पे, 100% पे करणार. ही शॅल गेट, 100% बरोबर पैसे माघारी देणार. द कॉलेज शॅल, ओके 100, म्हणजे निश्चितता आणि ह्या गोष्टी असतात बघा. आफ्टर वर्ब अँड फ्रेज लाईक शुअर, थिंक, एक्सप्रेस, सपोज, होप, बिलीव्ह, सिम्पल आय एम पे नोट डाऊन करून ठेवा. 100% लाईक बरोबर, शुअर, थिंक, एक्सप्रेस, सपोज असं झालं तर बरोबर, होप, बिलीव्ह, आय बिलीव्ह असं होईल. आय एम पी करायला, ह्याला आय एम पी करून टाका. आय होप ही विल कम टुमारो, मला आशा आहे की ती उद्या येणार आहे. कळतंय मी काय सांगतो? संकल्पना आपल्याला समजून आली पाहिजे. ओके चला, बेसिक समजून घ्या. आय होप आलं का फ्युचर, मला आशा आहे ती उद्या येईल. आय एम शुअर इट विल बी राईट, आय एम पी बरं काय, ह्याच्या बाहेर तुम्हाला IBPS हे आय एम पीच आहे, इथं प्रश्न येणार. एक्सपेक्ट, होप, ओके, होप आणि एक्सपेक्ट. आय एक्सपेक्ट ही विल डू बेटर नेक्स्ट टाइम, मला बरोबर खात्री आहे किंवा मला हे आहे की काय, मी अपेक्षा करतो की पुढच्या वेळेस अजून चांगल्या गोष्टी करेल. संकल्पना समजून घ्या मी काय सांगतो ते, काहीच वेगळं करू नका. आणि सगळं रिपीट होत आहे पुन्हा अजून बरोबर, सबऑर्डिनेट कंजक्शन मध्ये वगैरे वगैरे. कळते? म्हणून टेन्स कधीच आपली पाठ सोडत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शो फ्युचर टेन्स. गोइंग टूची रचना झालं आपलं ते बरोबर. वी आर गोइंग टू बरोबर रचना जी असते ना ती आपण मागं बघितली कुठं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. भविष्यामध्ये एखादी गोष्ट नियर फ्युचर त्याला म्हणायचं, इमिडिएट फ्युचर म्हणायचं, ते आपलं मागं झालं बरोबर. बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय येतं बघा, बी प्लस ING, ह्याचा नो पॅसिव्ह. हो का, इथं नो पॅसिव्ह, सोपं झालं आता बरोबर. बघा शॅल विल बी ING, तुम्ही म्हणसाल कसं हो का, शॅल विल काय सांगते, फ्युचर, हे सांगते फ्युचर, ओके. आणि ING सांगते कंटिन्युअस, ING सांगते कंटिन्युअस, काय सांगते कंटिन्युअस. पण मध्ये या ING ला कोणाची गरज असते, टू बीची गरज असते, आणि शॅल विलला V1 ची गरज असते, म्हणून बी घेतलं बरोबर. बी काय करताय, टू बीचं बी आहे आणि पहिलं बी आहे, कारण शॅल विल म्हणते माझ्या पुढं पहिलं पाहिजे. पाठांतर करू नका, कॉन्सेप्टवर काम केलं मी पहिल्या दिवसापासून आणि अजून पण तेच करतोय. संकल्पना समजून घ्या. सी शॅल बी ING आलं का, पॅसिव्ह तर होतच नाही, संपला विषय. ओके बघा यूज काय होतो, प्लॅनड इव्हेंट, फ्युचर इव्हेंट. सी विल बी रिचिंग पॅरिस ऑन 15 सप्टेंबर, 15 सप्टेंबरला ती पोहोचेल, 15 सप्टेंबरला ती पोहोचत असेल. ही विल बी स्पेंडिंग बरोबर. चला रेपर प्लॅनड इव्हेंट ऑफ फ्युचर, फ्युचर मधला प्लॅन चालू असणार आहे. ही विल बी टॉकिंग, तो बोलत असेल.
अजून घटना झाली नाही, ती भविष्य काळात घडणार आहे, घडत असेल. लक्षात आलं. वी विल बी डुईंग आवर ड्युटी, आपण आपली ड्युटी करत असणार आहे. नोकरी लागणार आहे या वर्षी आपल्याला, बरोबर, या 5-6 महिन्यात लागली पाहिजे बरं का. द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट, बरोबर. प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस करा म्हणते, कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह. आता शाल विल घ्यावं लागेल, ING करावं लागेल, कटचं कटिंग करावं लागेल. पहिल्यांदा ING बघा, आला का, आला. शाल विल आहे का, नाही. ING आलाय का, नाही. ING आलाय का, आलाय. ING आलाय का, नाही. बरोबर, संपलं. काय बघायचं हो तुम्हाला, ऍज इट इज प्रश्न येतात. वेळ वाचवता आला पाहिजे. हो का, ING एकाच ठिकाणी, हिथं तर नाही ING, बरोबर. हिथं आहे तर टू शाल विल नाही, हिथं शाल विल आहे तर ING नाही, म्हणून उत्तर नंबर 3. ह्याला फॉर्म्युला आठवायचा. अरे काय फॉर्म्युला दिलाय सरनं, नको ना आठवू, तू संकल्पना समजून घ्या. ओके, चला. हीच वेळ आलं का, विल, बरोबर. विल हॅव फिनिश्ड, फ्युचर परफेक्ट आला, बरोबर. चला, इथं फ्युचर परफेक्ट टेन्स, बरोबर, ची संकल्पना आली, बरोबर. फ्युचर परफेक्ट. ओके, बघा. द टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेशन अँड द कंटिन्यू अप टू सम पॉइंट टाइम इन द फ्युचर, बरोबर. थांबा, इथं थोडंसं एक टाइम फ्रेज राहिली, बरोबर. बघा, फ्युचर परफेक्टचं सांगतो बरं का, नीट आहे का, बरोबर. फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्टची एक स्लाइड राहिली, बरोबर. त्याच्या अगोदर बघा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. फक्त ऍक्टिव्ह वाईज कसा असतो, ऍक्टिव्ह वाईज कसा असतो, सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर शाल विल येणार, त्याच्यानंतर हॅव येणार, आणि त्याच्यानंतर V3 येणार, त्याच्यानंतर बरोबर ऑब्जेक्ट येणार. ओके, असं, बरोबर. ह्याचा पॅसिव्ह होतो का, तर होतो. पहिल्यांदा ऑब्जेक्ट येणार, पहिल्यांदा ऑब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर बरोबर ऑब्जेक्ट याच्यानंतर जो शाल किंवा विल येणार, हॅव, बरोबर. मन परफेक्ट म्हणलं की बीन प्लस V3, संपलं. बाय वगैरे येणार. ओके, चला. परफेक्ट टेन्स म्हणलं की कोण असतो, बीन असतो, हे विसरायचं नाही. हॅव बीन. ओके, परफेक्ट टेन्स मध्ये टू बी स्वरूप बीन येणार. आला का. शाल विलचा काळ कुठला, फ्युचर, आणि हॅव प्लस V3 चा परफेक्ट झाला, फ्युचर परफेक्ट. काय झाला, फ्युचर परफेक्ट टेन्स झाला. फ्युचर परफेक्ट टेन्स घेत असताना इथं काय केलं जातं, बीन घेतलं जातं पॅसिव्ह मध्ये, बरोबर. हा ऍक्टिव्ह झाला आणि हा झाला पॅसिव्ह. सोपं आहे हो सगळं. मी व्हाईस शिकवलं का अजून, नाही. पण टेन्स मध्ये काय नुसते फॉर्म्युलेसाठी टेन्स असतो का शिकायचा, नाही. IMP काय आहे ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. ओके, चला. आणि मग ही गोष्ट यूज कुठं होतं बघा, चला. आणि मग बेसिकली, बरोबर, ऍक्शन कंटिन्यू असताना, बरोबर, फ्युचर परफेक्टची स्लाइड आली बघा. 1 मिनिट, बरोबर. हिथं आहे फ्युचर, ती स्लाइड चेंज झाली होती, बरोबर. आलं का, हो का, आलं. पॅसिव्ह, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आलं. ओके, नेक्स्ट बघा, यूज कुठं होतो, हे संकल्पना सगळ्यात IMP हे. इट इज यूज इंडिकेट टू कंपल्शन ऑफ एन ऍक्शन बाय अ सर्टेन फ्युचर टाइम. बाय नंतर भविष्यकाळात निश्चित वेळ दिल्यास वाक्याचा काळ फ्युचर, ऍज इट इज. IBPS टीचर्सनी प्रश्न विचारले, ऍज इट इज विचारले. ओके, आता सांगतो, जे IMP आहे ते IMP आहे, जे IMP नाही ते नाही. एक्झाम ओरिएंटेड, कारण मी रोज प्रश्न बघतोय, दररोज आपलं युट्यूबला सुरू आहे. युट्यूबला तर येत जावा, युट्यूबला दररोज लेक्चर सुरू आहे, तिथं तुला या गोष्टी आहेत. बाय नंतर, बाय टायमिंग, बाय मॉर्निंग, बाय जानेवारी, बाय नेक्स्ट वरे, बाय दिस वीक, बाय 7 PM, बरोबर. चला, हे सगळं कळते का, हो का. बाय नंतर फ्रेज येते, ऍज इट इज प्रश्न येणार, आणि मग इथं प्रश्न विचारला जातो. निश्चित वेळ दिली तर फ्युचर परफेक्ट असतो. बघा इकडं, हिज ब्रदर विल हॅव फिनिश्ड, विल हॅव कम, शॅल हॅव वॉच. पण इकडं टायमिंग वर्ड बघा, बरोबर. बाय द नेक्स्ट, बाय प्लस टाइम आलाय, बरोबर. बाय इव्हिनिंग आलं, कळते का. बाय नेक्स्ट मंथ आलंय, बरोबर. बिफोर मंडे, लक्षात येते का. बाय द एंड ऑफ दिस इयर, बाय मार्च नेक्स्ट. सगळ्या गोष्टी पुढच्या. भविष्यात एखादी संकल्पना पूर्ण होईल. लक्षात आलं का मी काय सांगितलं. आय शॅल हॅव पास्ड माय एक्झाम, शॅल हॅव पास्ड. मग निश्चित करू, आय विल हॅव पास्ड माय एक्झाम. पास झालेलो असेल मी भविष्यात. बघा बरं का, नीट आहे का. IBPS टीचर्स पॅटर्न असला तर इथं एवढं करावं लागलं आपल्याला, कळते. ते तर टॉपिक आहेतच, संकल्पना समजून घ्या. पण ग्रामरला सोडून नाही कुठलीच परीक्षा पास होता येणार.
कुठलीच होता येणार नाही. म्हणून ही एवढं डोक्यात ठेवायचं, हे टायमिंग ॲडवर लक्षात ठेवा. हे बायवाले प्रेझेंट ह्याचे प्रश्न आलेत, मी युट्यूबला सोडून घेतलेत. भविष्यकाळात घडणाऱ्या 2 घटना, प्रथम घटनेपूर्वी भविष्यात दुसरी गोष्ट काय असते, बरोबर वर्तमान काळात असते पूर्ण. बरोबर, बेसिक गोष्ट समजून घ्या. फक्त थोडासा टॉपिक आपला क्लिअर करायचा राहिलाय, बाकी संपून जाईल. ओके, चला आता नीट ऐका. बरोबर, बेसिकली काय, आय विल हॅव कम्प्लिटेड दिस टास्क बिफोर द सी कम्स. म्हणजे काय, भविष्यकाळात 2 घटना जर प्रथम घटनेपूर्वी भविष्यकाळात, तर दुसरी घटना साध्या वर्तमान काळात घेऊन टाकायची. ऐका बरं का, भविष्यासोबत वर्तमान येईल, कधीच पुन्हा डबल भविष्यकाळ येत नाही. डबल भविष्य करायचं नाही, 100% चुकणार मग. ओके, बघा, विल हॅव कम्प्लिटेड पूर्ण केलेलं असेल कधी, ती यायच्या अगोदर. ती येईल तेव्हा प्रेझेंट असेल, आणि पूर्ण झाले तेव्हा भविष्य असेल. कळतंय का. ही विल हॅव रिच्ड द स्कूल बिफोर द बेल रिंग्स. द प्लॅन्ट्स विल हॅव डायड. आधी बरोबर बेल वाजणारे, मग ती पोचलेले असणार आहे, आलेले असणार आहे. बरोबर, मग ती गोष्ट. द प्लॅन्ट्स विल हॅव ड्राईड बिफोर इट रेन्स. बरोबर, नीट आहे का. आणि भविष्याच्या अगोदर बरोबर ते पूर्ण झालं, म्हणजे दोन्ही घटना पुढे त्यावेळेस एक प्रेझेंट सोबत घ्यायची, काहीच वेगळं नाही. पास्ट कधीच घ्यायचं नाही. बरोबर, फ्युचर सोबत प्रेझेंट येतो. हे कंडिशनल मध्ये कळेल तुम्हाला थोड्या वेळाने. ओके, चला या गोष्टी आहेत. आणि शेवटचा प्रॉब्लेम फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय बघा, ओके, शाल विलच्या पुढे बरोबर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, आणि इकडे बिंग. इथं तुम्हाला फ्युचर परफेक्ट बरोबर कंटिन्युअसचा पॅसिवाइज केला जात नाही. बरोबर, पॅसिवाइज होत नाही, फक्त ही बरोबर शाल विल प्लस हॅव बीन प्लस आयएन झालाय. बरोबर, चला पॅसिव्ह, नो पॅसिव्ह इथं दिलंय बघा, नो पॅसिव्ह. शाल विल हे हेल्पिंग वर्ब आहेत, आणि इकडे हे मेन वर्ब आहे. ओके, बघा, शाल विल हॅव बीन प्लस आयएनजी. बाकी निगेटिव्ह, नो निगेटिव्ह, नो पॅसिव्ह. ओके, चला बघा, दिस इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट कंटिन्यू अप सम पॉइंट ऑफ टाइम इन फ्युचर. शी विल हॅव बीन सिंगिंग फ्रॉम मॉर्निंग. म्हणजे सकाळपासून ती गाणे गात असेल, फ्युचरमध्ये घटना सुरू होईल आणि विशिष्ट काळापर्यंत सुरू असेल हे सांगण्यासाठी याचा वापर होतो. विल हॅव बीन प्लेइंग, खेळत असेल. बाय द एंड ऑफ दिस मंथ शॅल हॅव बीन बरोबर टीचिंग, त्याच्यावर मी टीचिंग करत असेल. द फार्मर्स विल हॅव बीन वर्किंग. कळतंय का, विल हॅवचा विलचा फ्युचर पाठ करायचं नाही बरं का. आयएनजीचा कंटिन्युअस पाठ करायला शिकवलं नाही मी काहीच तुम्हाला. आणि हॅव बीनचा परफेक्ट आलं का. शाल विल म्हणलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, बघा, बाय प्लस टायमिंग एक्सप्रेसिंग वरचा वापर या टेन्समध्ये होतो. जशा तसं प्रश्न येत आहे बघा. बाय दिस इयर, बाय. ओके, चला 100% येत आहे, लक्षात ठेवा. आय शॅल हॅव बीन वेटिंग फॉर हाफ एन आवर व्हेन दिस लेस. दोन्ही वाक्य एकत्र आले. शी विल हॅव लर्निंग डान्स फॉर 5 years बाय मार्च दिस इयर. बाय वाली फ्रेज इथं लक्षात ठेवा, ॲज इट इज प्रश्न येतात, लक्षात येते बघा. बाय प्लस बरोबर बेसिकली गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. बाय द एंड ऑफ दिस इयर शी विल हॅव बीन वर्किंग. ओके, इथं काय केलंय, बाय द एंड ऑफ विल बी वर्किंग, फ्युचर कंटिन्युअस नाही येत. बाय द एंड ऑफ द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस नाही येत. बाय द एंड ऑफ दिस सी प्रेझेंट कंटिन्युअस नाही येत. फ्युचरच येणार परफेक्ट कंटिन्युअस. हे IMP ॲज इट इज गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. ओके, चला, आणि मग या पद्धतीनं संकल्पना आपल्याला समजून आली पाहिजे. ओके, ॲज इट इज येतील. जिथं जिथं IMP केलं, जिथं जिथं ॲडवर्ब लक्षात ठेवायला सांगितलं, जिथं जिथं टायमिंग वर्ड लक्षात ठेवायला सांगितलं, तेवढंच करा, वेगळं काही करू नका. संकल्पना कळते. बेसिकली जे सांगतोय तेवढंच आपल्याला कळलं पाहिजे. ओके, चला, या ॲज इट इज गोष्टी आता कंडिशनल सेंटेन्समध्ये यातल्या काही गोष्टी येतील. मी जे तुम्हाला कंडिशनल सांगितलंय, याच्यानंतर याच्यामध्ये मी तुम्हाला पॅसिवाइज सांगितला, याच्यामध्ये तुम्हाला जे काय सांगितलंय ते सगळं कंडिशनल, पॅसिवाइज, डायरेक्ट इन द रेस्पी सगळे सेपरेट टॉपिक आहेत आपले. ओके, चला, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तुर्तास या टॉपिकमध्ये आपण थांबतोय. थँक्यू सो मच. चला.